मंडळी, मी गौरी करंदीकर ब्लूमिंग्टन मराठी मंडळातर्फे संवाद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. संवाद मध्ये आज आपल्या गेस्ट स्पीकर आहेत रविबाला काकतकर. रविबाला इज काउन्सिलर अँड NLP मास्टर ट्रेनर, सॉफ्ट स्किल कोच, फ्रीलान्स जर्नलिस्ट आणि आजचा त्यांचा विषय आहे अलर्ट पेरेंटहुड, अर्थात सजग आणि सुजाण पालकत्व. मुलांना वाढवणं किती अवघड असतं याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच. आणि सध्याच्या काळात पालकांना काही आणखी वेगळी आव्हानं आहेत. तर आज खरंच आपलं एक भाग्य आहे की त्यातल्या तज्ञ आणि एक वेगळा अप्रोच आणि एक वेगळा गायडन्स देणाऱ्या स्पीकर आपल्याला आज लाभलेले आहेत. तर रविबाला ताई, मी तुमचं हार्दिक स्वागत करते. आणि एकच ओळख त्यांची अजून सांगायची मुख्य मला राहिली आहे की त्या पुण्यात रेग्युलरली वर्कशॉप कंडक्ट करतात. त्या पुण्याच्या आहेत आणि सध्या इथे वॉशिंग्टन व्हर्जिनियात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला आज छान आपल्या वेळेत त्यांच्या संवादाचा आपल्याला लाभ घेता आला, व्याख्यानाचा. आणि त्या पुण्याच्या मुक्तांगण ह्या व्यसनमुक्ती सेंटरमध्ये रेग्युलरली तिथे काम करतात आणि ऍज अ फॅकल्टी. तर मी जास्ती वेळ घेत नाही. तर रविबाला ताई, ओव्हर टू यू. आणि आम्ही सगळे उत्सुक आहोत तुमचे विचार ऐकायला. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार सर्वांना, जे आता हजर आहेत आणि जे नंतर युट्यूबवर बघणार आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि उत्सुक पालकांसाठी. सर्वप्रथम ब्लूमिंग्टन सारख्या ठिकाणी आज मी बोलू शकते इतक्या लांबनं झूमच्या सौजन्याने. गौरीताईंसारख्या उत्साही व्यक्ती ज्या भारतानंतर इतर ठिकाणी आपलं कल्चर चालू ठेवण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न करत असतात, अशांना मला स्पेशल त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. आता आशिष जे नुकतीच ओळख झाली माझी, त्यांनी देत असलेलं सर्व असिस्टन्स मी नंतर हे सगळं विसरून जायला नको म्हणून मला वाटतं मी हे आधी सांगावं. आणि आज मुख्य म्हणजे ज्याच्या आग्रहाखातर, प्रेमळ आग्रहाखातर मी आज हा प्रोग्राम द्यायला हो म्हटलं, ते आमचा पुतण्या आहे, माझ्या यजमानांचा पुतण्या लागतो. आणि अर्थात मी काकू लागते त्यांची, सचिन, ज्याला तुम्ही अनंत ओळखता. आणि आज मला वाटतं रश्मी पण तिथे आहे. तर हॅलो रश्मी, तुम्ही आग्रह केलात म्हणून मला आनंद आहे की ह्या विषयावर तुम्हाला माझे विचार सांगण्याचे. मी आता एक आजी आहे, त्यामुळे जशी मी NLP ची टीचर आहे इतकी वर्ष, तर तितकंच जीवनानुभव असं जे म्हणतात त्याच्यातनं आलेल्या काही गोष्टी आणखीन ज्या मी ह्याच्याकरता स्पेशली आज मी वेगळं अभ्यास जास्त केला. कारण की मला गौरीताईंनी सांगितलं की 0 to 16. खरं सांगायचं तर माझा टार्गेट ग्रुप असतो सगळे ऍडल्ट्स, म्हणजे 18च्या पुढचे. पण मी शाळांमधनं मुलांना परीक्षेची तयारी, मेमरी डेव्हलपमेंट ह्यासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी मला बोलवलं गेलं, अचलपूर सारख्या किंवा मुंबई, पुन्हा. तर मी तिथे दिलेले प्रिन्सिपल्स ऑफ डोंबिवली, जवळजवळ 100 प्रिन्सिपल्स होते. आणि पुण्याच्या सुद्धा यशदातर्फे मला मुलांशी कसं वागाल आणि तुम्ही आज ऍडल्ट म्हणून कसं एक जबाबदार शिक्षक असायला पाहिजे. तर माझ्या मी फ्रीलान्स जर्नलिस्ट पण आहे. मी एका लेखाचं माझ्या टायटल दिलं होतं की विद्यार्थ्यांच्या घडणीत आणि खच्चीकरणात शिक्षकांचा मोलाचा वाटा. तर मला वाटतं हेच आपण सूत्र पालकांसाठी सुद्धा खूप उपयोगी पडतं की नकळत कुठेतरी असं बोललं जातं. आणखी त्याबद्दलच जी एक सजगता आहे म्हणून अलर्टनेस, आणि हा अलर्टनेस NLPच्या आधारावर. तर व्हॉट इज NLP हे काय गौडबंगाले, तर न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग हे एक वर्तनशास्त्र आहे आणि हे अमेरिकेतनंच आलेलं आहे, पण सध्या जगभर खूप लोकप्रिय होत आहे. मी थँक्स मध्ये अजून सांगणारे, आज ज्या बाकीच्या आपल्या मैत्रिणी इथे माझ्या करता ऑडियन्स म्हणून की जरा लाईव्हलीनेस व्हावा म्हणून मी रिक्वेस्ट केली होती, जेव्हा तुम्ही आज आहात. तर मला खूप छान वाटतंय, कारण नुसत्याच काळ्या ठिपक्यांकडे बोलत नाहीये, म्हणून तुम्हाला खास धन्यवाद. ओके,
NLPच्या आधारावर हे पालकत्व कसं अजून सुधार होऊ शकतं याच्याकरता मी पहिल्यांदा एक गोष्ट सांगते. एक ॲना आहे आणि जिम आहे, दोघेही 7-8 वर्षाची मुलं आहेत. आणखीन ते झाडावर चढून खेळतायत आणि अचानक खूप मोठं वादळ येतं आणि वादळ आल्याबरोबर त्या फांद्या ज्या आहेत झाडाच्या त्या खूप जोराजोरात हलतायत. त्यावेळेला त्यांच्या पालकांच्या असं लक्षामध्ये येतं की अरे आपली मुलं झाडावर चढली आहेत. तर ताबडतोब ॲनाची आई धावत येते बाहेर आणि ॲनाला ओरडून सांगते, ॲना डोंट फॉल. जिमचे वडील धावत येतात बाहेर आणि जिमला सांगतात, जिम होल्ड ऑन टाईट. त्याबरोबर धप्पकनचा आवाज आलेला असतो. तर त्या दोघांपैकी कोण पडलं असेल असं वाटतं? व्हॉट इज जे तुम्ही आहात मुली, सगळ्या यंग मुली, तर तुम्हाला काय वाटतं की कोण पडलं असेल? ॲना. ऍब्सोल्युटली. थँक्यू पल्लवी. तर हा जो आत्ताचा मी एक छोटंसं उदाहरण दिलं त्याच्यामध्ये डोंट फॉल. तर आता माझं जे क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये मी जास्त इतकी गेली 20-25 वर्ष अभ्यास केलाय, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. तर न्यूरो इज नॅचरली रिलेटेड टू अवर ब्रेन और सबकॉन्शियस माइंड. लिंग्विस्टिक इज द लँग्वेज विच वी स्पीक आणि कसं आपण प्रोग्रामिंग करतो. तर आता त्याच्यामध्ये कम्युनिकेशनची एक खूप सुंदर व्याख्या दिली आहे आणि ती म्हणजे की कम्युनिकेशन इज द रिस्पॉन्स विच यू गेट. त्याच्या पुढचा अर्धा भाग आहे टू गेट अ रिक्वायर्ड रिस्पॉन्स कम्युनिकेट डिफरंटली. ओके. आता जे मी उदाहरण दिलं ॲनाचं त्याच्यामध्ये दुसरं तत्व NLPचं असं आहे की आपण कुठलाही शब्द उच्चारला की ऐकणाऱ्याच्या डोळ्यासमोर एक प्रतिमा निर्माण होते. त्यामुळे ॲनाच्या डोळ्यासमोर फॉलिंगची प्रतिमा निर्माण झाली. डोंट फॉल इज समथिंग लेटर, पण आधी फॉलिंगची प्रतिमा निर्माण झाली आणि तिचा मेंदू गोंधळला की मी फॉल करू नये म्हणजे आधी मी फॉल करते आणि मग मी काय करू. तर हा जो गोंधळ आहे तो न होता जसं जिमच्या वडिलांनी बरोबर सांगितलं की जिम होल्ड ऑन टाईट, त्याबरोबर काय झालं की जिमला जी फांदी समोर घुसली ती त्याने कॅच केली आणि त्याला त्याचं शरीर, मन, सबकॉन्शियस माइंड हे सगळं इनकॉन्ग्रुअन्स झालं आणि ही कुड सेव्ह हिज लाईफ. तर बेसिकली आपण सुद्धा, तुम्ही पालक म्हणून काय करायला पाहिजे, तर जे मुलांनी करायला नको ते शब्द आपण टाळायला पाहिजे. मग आता मी त्याचं एक दैनंदिन जीवनाचं उदाहरण देते. बेसिकली आता जे मी गोष्टीत सांगितलं त्याप्रमाणे आपला सबकॉन्शियस माइंड जो आहे तो प्रतिमा आणि शब्द हे शब्दशः घेतं, म्हणजे शब्दशः घेतं आणि काही बोललं की प्रतिमा डोळ्यासमोर निर्माण होते. त्यामुळे बेसिकली जेव्हा ॲनाच्या आईनी सांगितलं की डोंट फॉल, त्याबरोबर तिचा मेंदू गोंधळला आणि देन शी रिअलाइज की म्हणजे मी काय करू, आणि त्यामुळे त्या गोंधळात ती खालती पडली. जिमच्या वडिलांनी जेव्हा सांगितलं की जिम होल्ड ऑन टाईट, त्याबरोबर त्याला जी फांदी हातासमोर दिसली ती त्यांनी पकडली आणि ही कुड सेव्ह हिज लाईफ. तर आता आपण दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही पालक म्हणून काय करायला पाहिजे आणि काय करायला नको, तर ह्याच्यामध्ये मी साधं सोपं उदाहरण देते की जेव्हा मुलांना तुम्ही एखाद्या ट्रेमध्ये पाण्याचे ग्लासेस घेऊन तो समजा पहिल्यांदा छान येत असेल सगळ्यांना पाणी द्यायला वगैरे, तर आई वडिलांची अगदी सहज प्रतिक्रिया होते की अरे थांब थांब सांडशील किंवा पडशील. तर त्यामुळे त्याचा गोंधळ आणि फोकस कुठे होतो की सांडण्याकडे. तर त्याच्याऐवजी जर आई वडिलांनी असं सांगितलं की किती छान धरलंयस, असेच दे बर का ग्लासेस सगळ्यांना, त्यामुळे त्याच्या मध्ये जी ताकद आहे ती तो फोकस कुठे करेल की ते ग्लासेस छान शेवटपर्यंत देण्याकडे. आता दुसरं एक उदाहरण मी ह्याचंच देते आणि जे मी परीक्षेकरता मुलांना जसं शिक्षकांना सांगते तसं पालकांनी सुद्धा करायला पाहिजे की काय गिचमीड अक्षर काढलंयस, किंवा आपल्याकडे भारतामध्ये तर तुम्ही पुष्कळ जण भारतामध्ये जर वाढलेले असला तर अगदी सहजपणे असं म्हटलं जातं की अगदी कोंबडी नाचल्यासारखं अक्षर काढलंयस. पण ह्याच्याऐवजी जर असं सांगितलं की छान मोत्यासारखं सुबक अक्षर काढ,
आणि संपूर्ण पान खूप छान दिसू देत, आकृत्या छान काढ, असं सांगितल्यामुळे त्या मुलाचा फोकस जे मी करायला पाहिजे त्याच्याकडे होतो. आता हे जे डूज अँड डोंट्स आहे त्याची लिस्ट खूप मोठी आहे, पण मला आता तुम्हाला एक छोटासा अनुभव द्यायचा आहे. मला एक फिल्म माझ्या बघण्यात आली. आणखीन त्याच्यावरनं आता तुम्हीच सांगा की तुमचं काय रिफ्लेक्शन आहे ते. तर मी आता ह्या टेक्निकल काय म्हणायचं त्याला लिमिटेशन्समुळे मी आशिषना रिक्वेस्ट करते की त्या मुलाची जी छोट्या मुलाची फिल्म आहे ती जरा क्लिपिंग दाखवता का प्लीज? हो चालेल. मुलाची, ही मुलीची आहे. हा, करेक्ट. आवाज मोठा करूया. पीछे किया था मैंने, थप्पड़ नहीं मारा था। मारा था। अच्छा मेरी बात तो सुनो। था वो गलती से मैंने आपको पीछे किया था ना, तो वो गलती से ना, अच्छा जब मैंने आपको पीछे किया था ना, तो वो गलती से मम्मा ने ऐसे हाथ किया था ना, तो वो मुंह पे लग गया था, तो वो ऐसे लगा था जैसे थप्पड़ होता है, वो थप्पड़ नहीं था। बात सुनो, इधर मेरी बात सुनो। आई एम सॉरी, अब नहीं, कभी भी नहीं मारूंगी, कभी भी नहीं मारूंगी। अब मेरे से दोस्ती हो, मेरे से दोस्ती हो। दोस्ती करोगे भी नहीं, फिर मम्मा इतना प्याला बेटा कहाँ से लेंगी? मोहम्मद उमर नहीं बनोगे मेरे बेटे, दोस्ती भी नहीं करोगे। मुझे थप्पड़ लगा था वो जोर का लगा था? मेरे मुझे ये तो बताओ, वो जो थप्पड़ लगा था वो जोर का था? ज्यादा जोर का था कि थोड़ा सा जोर का था? ज्यादा जोर का था। किसको? नहीं मारा था। नहीं मेरे बेटे को मैं नहीं मारती हूँ, ये तो मेरी जान है। अच्छा फिर अब आप किसको मेरी शिकायत लगाओगे? किसको बताओगे कि मुझे मम्मा ने मारा था? किसको बताओगे? बाबा को। बाबा क्या करेंगे मुझे? आपको मारेंगे। कहाँ मारेंगे? कहाँ मारेंगे? यहाँ पे। अपने मुंह पे हाथ रख के बताओ, कहाँ पे मारेंगे? इधर? हाँ। हाथ रखो बोला। यहाँ पे। यहाँ पे मारेंगे? हाँ। फिर मैं रोऊंगी तो मुझे कौन बचाएगा? मैं बैट लेके बैट लेके आओगे, बाबा को मारोगे? तो तमाशा देखना है। अब मम्मा और उम्मा दोस्ती कर ली? शाबाश, मैं अम्मा को चॉकलेट भी दूंगी। नहीं, फिर मैं आपको कभी भी नहीं मारूंगी। मैंने जो थप्पड़ मारा था वो कहाँ लगा था उमर को? कैसे लगा था? जान नहीं दोस्ती दोस्ती मैं चॉकलेट दूंगी ना, 2 चॉकलेट्स दूंगी, 2 लोगे चॉकलेट्स, फिर दोस्ती कर लोगे। ओके, थँक्यू. ऐकू येत आहे तर मी काय बोलतेय ते? येस. हा, जरा मला या पार्टिसिपंट्स पैकी सांगेल का कोणी की काय वाटलं तुम्हाला हे बघितल्यानंतर? व्हॉट डू यू थिंक? तुम्ही अनम्यूट करा आणि बोला. इतरांना सांगताय ना तुम्ही? हो हो. हा. रश्मी, पल्लवी, कोण कोण बोलणार? शर्वरी? कोणीही सांगा, जे वाटेल ते. देयर इज नथिंग रॉंग ऑर राईट. हा, मी बोलू का? हो प्लीज. हा, मला असं वाटलं की त्या इन्सिडेंट्स मध्ये जेव्हा त्याची आई ते मारायचा इन्सिडेंट सांगत होती तेव्हा तो मुलगा लगेच रडायला लागत होता. पण म्हणजे त्याला ती मेमरी परत रिकलेक्ट होत होती आणि ही वॉज अगेन गोइंग इन टू दॅट लूप, दॅट मोड काइंड ऑफ थिंग.
आणि जेव्हा ती त्याच्याशी असं फ्रेंडशिप हे होऊन मग तो विसरून परत ही वॉज गोइंग टुवर्ड्स अ लाईक हॅपियर साइड, ही वॉज बिंग हॅपी. छान छान, व्हेरी गुड. वेळेअभावी मी इतरांना विचारत नाहीये, पण थँक्यू. मी तुझं नाव नाही मला कळलं, काय नाव आहे तुझं? प्रीती पाटील. प्रीती. हा प्रीती, तुझं ऑब्झर्वेशन बरोबर होतं. मी थोडस 2-3 गोष्टी ऍड करते त्याच्यामध्ये, की जेव्हा तिने त्या मुलाला फ्रेंडशिप किंवा माझ्याशी बट्टी करशील का ह्याच्यापर्यंत आणलं, त्याच्यानंतर पुन्हा तिने शब्द वापरले की मैंने कहा मारा था. म्हणजे तो मुलगा इतका छान तयार झालेला, सगळं विसरलेला, पुन्हा केवळ त्या शब्दांच्या उच्चाराबरोबर त्याला तो पुन्हा प्रसंग आठवला. त्यामुळे जे मी आता म्हणत होते, की जे करायला नको आणि जे आपण बोलतो त्याबरोबर डोळ्यांच्या समोर प्रतिमा निर्माण होते. तुम्ही तुमच्या मेमरीला तुम्ही पुन्हा ऍक्सेस करता आणि ह्या सगळ्या गोष्टी जर करायला नको असतील, तर जे आता मी म्हटलं, की जे हवं आहे, प्रतिसाद मुलांचा कसा यायला हवा आहे किंवा त्यांनी कसं वागायला हवंय, तेवढंच तुम्ही उच्चार करणं हे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, की तिने असं सांगितलं, की मग काय करतील? तर वडील तुला बॅटनी मारतील. म्हणजे आपण जर मुलांना मारलं, तर त्यांना असं लक्षात येतं, की पनिशमेंट ही गोष्ट मारण्याकरताची आहे, आणखीन मारण्यातनं व्यक्त होते किंवा माझा राग सुद्धा मी कसा व्यक्त करतो, तर मी मारून व्यक्त करतो. आणि मग तो एक्झॅक्टली तेच सांगतो, की मग तुलाही वडील मारतील. म्हणजे माझे वडील मारतील. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या इतक्या आपण सहजपणे घेत असतो, पण मुलांच्या बालवयावर इतके त्याचे खोलवर परिणाम होतात. ह्याच्याकरता मला एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल, की मुलांचं बालपण हे त्यांना खूप छान मोठं झाल्यानंतर खूप छान आठवायला हवं. ह्याच्याकरता आत्ता जरी तुम्ही कितीही स्ट्रेसमध्ये असलात, रोजच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्याला करायला लागतात, एस्पेशली बायका आता इतक्या सगळ्या जणी नोकरी करत असतात, तर घर बाहेर ह्या सगळ्याची तारेवरची कसरत सांभाळता त्याच्यात मुलांचे हट्ट असतात. या सगळ्यामध्ये आपल्याला आपलं स्ट्रेस मॅनेजमेंट करणं आणि त्याच्यासाठी मुलांबरोबर बोलत असताना आपण अतिशय मनाने संतुलित ठेवणं स्वतःला, हे एक महत्वाची आपली प्रायोरिटी मानली पाहिजे. ह्याचं सर्वात महत्वाचं मूलभूत कारण असं आहे, की मुलांना मी जन्माला घातलंय हा माझा चॉईस आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, की मुलांना वाढवत असताना जो आनंद आहे, त्या आनंदाकडे आपण जर फोकस केला ना, की स्ट्रेसेस आहेत, किती त्रास आहेत, किती कटकट आहे, हे कसं करणार आहे, होईल, करू आपण. त्याच्याला लागून मी अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला, की खूप गमतीशीर आहे. जेव्हा ती मी ऐकली तेव्हा मला असं वाटलं, की हे प्रत्येकाच्या आमच्याही हातनं घडलेलं आहे. पहिल्या मुलाच्या बाबतीमध्ये सगळ्या बाटल्या उकळवणं, बुचं उकळवणं हे सगळं इतकी ती परफेक्ट सगळी गादी अमुक-तमुक इतकं अगदी व्यवस्थित असतं. मग दुसऱ्या मुलाच्या बाबतीमध्ये बाटली नुसती नळाखालती धुतली जाते. तिसऱ्या मुलाच्या बाबतीमध्ये ते बूच खालती पडलं तर नुसतं अंगाला पुसून त्या मुलाला दिलं जातं. तर अशी गोष्ट आहे, की जरी कितीही आपण मुलांना अगदी व्यवस्थित वाढवलं पाहिजे आणि आताच्या 1 आणि 2 मुलाच्या वरती होत नाहीत, तरी सुद्धा आपण अतिरेक करत नाही आहोत ना प्रत्येक गोष्टीचा. आणि दुसरी गोष्ट अशी, की अनेक वेळेला हल्ली आता एकच मूल असतं आणि त्यामुळे सगळा फोकस मुलांच्यावर असतो. तर अशा वेळेला थोडंसं चलता है, काही हरकत नाहीये. थोडं इतकं सारखं स्ट्रिक्ट सारखं ऑन युअर गिअर्स असं असण्याची काही गरज नाहीये. कारण सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेम हे जे मुलांना आपण देतो त्याची जी आठवण आहे ही मुलं आयुष्यभर ठेवणार आहेत. आणि सारखी जर आपण छडी घेऊन बसलो तर त्याची सुद्धा डिसिप्लिनला करता पनिशमेंट आणखीन सातत्याने काय म्हणायचं आपला टोन सुद्धा मुलांशी कम्युनिकेशन सुरू झालं रे झालं, की मुलं ऐकत नाहीयेत म्हणजे आईचं पण डोकं फिरतं कारण की आईला खूप स्ट्रेसेस असतात, वेळेमध्ये कामावर जायचं असतं. हे सगळं जरी असलं तरी सुद्धा आता मी स्वतः 20 वर्ष नोकरी केली कमिन्समध्ये आणि मला पण खूप वेळेला गिल्ट वाटली, की मी मुलींना पुरेसा वेळ नाही देऊ शकल्या. मला 2 मुली आहेत. पण मला इतकं सांगायला आनंद वाटेल, की माझ्या मोठ्या मुलीला जेव्हा मी म्हटलं, की मला खूप वाटतं असं, की मी तुम्हाला वेळ नाही देऊ शकले. तर तिने सांगितलं जेव्हा, की "मम्मा तू काळजी करू नकोस. अगं आम्हाला तू
क्वालिटी टाइम दिलास, क्वांटिटी टाइम नसला दिलास तरी सुद्धा, तेव्हा आतापासून जे तुम्ही मुली आहात यंग, त्या मुलांबरोबर क्वालिटी टाइम कसा घालवता येईल हा जो फोकस ठेवलात तर आजचा जो वर्तमान आहे तो उद्याचा मुलांकरता भूतकाळ होणार आहे. त्यामुळे त्याकरताची एक सजगता आणि एक प्रेमाचं नातं मुलांबरोबर असलं तर आपण जेव्हा समजावून सांगतो ते मुलांना नीट समजू शकतं. 2-3 अजून गोष्टी सांगायला आवडतील की मुलांबरोबर कम्युनिकेशन करत असताना आपण सांगतो आहे काही गोष्टी त्याच्या हातनं चुका झाल्या असतील तर त्यांनी त्या करू नयेत म्हणून समोर बसवून छान नजरेला नजर देऊन जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा त्या मुलाला ते समजतं. माझ्या आईच्या बरोबर माझी मोठी मुलगी पहिली 4-5 वर्ष होती. त्यामुळे आई जसं मला माझ्या मुलांना वाढवलं तिने, तर ते मला अगदी आदर्श होता, की कशाप्रकारे करायला पाहिजे. तर बेसिकली जेव्हा तुम्ही एक कनेक्शन तुमचं किंवा बॉन्ड हा इतका स्ट्रॉंग असेल ना, तर मुलांना तुम्ही जे सांगताय ते छानपैकी कळतं. नाहीतर काय म्हणायचं त्याला, तो जर नसला तर एक कुठेतरी आणि तो कशामुळे नसू शकतो, की नवरा-बायकोचे मतभेद असतील किंवा घरामधल्या इतर सिग्निफिकंट अडल्ट्स अनेक वेळेला इंटरफिअर करत असतील. इंटरफिअर म्हणजे हा मी शब्द इंटरफिअर हा जेव्हा आपल्याला त्रासदायक वाटतो त्यावेळचा आहे. पण नाहीतर त्यांच्या दृष्टीने सुद्धा ते केअर करत असतात, त्यांचं नर्चरिंग करत असतात. पण एकाच घरामध्ये जर का आई आणि वडील 2 वेगळ्या प्रकारचे सूचना देत असतील तर मुलांचाही गोंधळ होतो आणि मुलं जास्त शहाणी होतात, की मग मी माझ्या फायद्याचं कोणाकडे जाऊन माझी कामं करून घेऊ. ओके. तर त्यामुळे आई-वडिलांनी एकमेकांच्यामध्ये एकोपा ठेवणं, की मुलांना वाढवत असताना काय गोष्टी आपण करायला पाहिजेत. तर ह्यामध्ये जर का तुमचा सुसंवाद आई-वडिलांचा असेल, तर मुलांचा गोंधळ होणार नाही. आता जे मी म्हणत होते, की आपण आणि दुसरी गोष्ट अशी, की आपण जसं बोलतो तशीच मुलं कशी वागतात, ओके. तर त्यातला एक महत्वाचा भाग असा आहे, की आपण जेव्हा आपला राग, आपली नापसंती ही जर का संतापून, ओरडून जर मुलांपर्यंत पोहोचवली, तर मुलांना तोच संस्कार होतो. तर त्याच्याकरताची एक दुसरी फिल्मची क्लिपिंग आहे, ती पण दाखवते आणि देन विल कम बॅक टू सम मेन इम्पॉर्टंट पॉइंट्स. तर आय रिक्वेस्ट आशिष, की अवनीची फिल्मची क्लिपिंग जरा दाखवाल का? आशिष? ठीक आहे. हा, ओके, थँक्स. तुला मी म्हणत होता अग्नी केस सोडायचा नाही, मी केस वेणी घालून दिली होती, ती वेणी सोडायची नाही. का सोडली? नीट बोलायची बोलते. मी नाही बोलत, झूठ बोलला होता. मला 1000 वेळा सांगितलं नाही. आता 5 वेळा करायचं काय? आत्ताच्या आधी बोल माझ्याशी. मला नाही बोलायचं तुझ्याशी, वेडी मुलगी आहे तू. छोट्या मुलांना असं छोटे रुपये ते काढून गेले असते, ते त्यांना आवडली बरंच नाही का? अशी शब्द मारताना तुम्ही असता, मी नसते. आता अजिबात संताप फिरवू नको तू. म्हणजे काय ग? संताप फिरवणं म्हणजे काय असतं? संताप फिरवू नको. डोकं फिरवू नको म्हणायचं का तुला? नाही, ही संताप आहे ना, हिला सगळ्यांना कळत नाही. ही कोण आहे, ती कोण आहे, तिचं मी नसते. त्याने हिला आता बत्ती खूप झालायचं आता. द्या तिला चांगली जोराने बत्ती, बस झालाय तिचा आता. तुझा बस झाला आता. का बरं? आईशी बोलते, आवाज हळू. तुझा खबरदार झाला. ओके. थँक्यू आशिष. ओके. आता तुम्ही पाहिलत, की आई-वडील जसं बोलतात
तशा प्रकारे मुलं कशी बरोबर इमिटेट करतात आणि लहान मुलांशी त्यांच्या भावलींशी एक्झॅक्टली तसंच बोलतात. मला वाटतं रश्मीनी काहीतरी एक क्वेश्चन केला आहे. अं, तिला ऐकू येत नाही का रश्मी? आवाजाला प्रॉब्लेम आहे का? नाही, मला वाटतं तो मगाचा होता कुणाचा तरी मेसेज, त्याला मी आता उत्तर दिलं की परत येतोय का हा प्रॉब्लेम. हा तर ओके येतोय. ओके थोडा फाईन व्हिडिओ तुला झाला होता, पण तो तुमचा नाही, तुमचा आवाज चांगला आहे. ठीक आहे ओके. सो आता जसं मी म्हणत होते की त्यामुळे वी हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल की आपण मुलांना काय संस्कार देतो आहोत, एस्पेशली भावनांचे. तर जेव्हा तुम्हाला एखादी चिडचिड होते, राग येतो, त्यावेळेला मुलांना जर तुम्ही नेमक्या शब्दामध्ये सांगितलं आणि आवाज चढवून किंवा मारून असं जर सांगितलं, तर मुलांच्या मनावर हा खरंच खोलवर ओरखडे उमटतात. कारण की आईने मला मारलं हे हल्लीच्या काळात तर शिक्षकांना आता मारायची परवानगी नाही भारतामध्ये. मला इथली गोष्ट माहित नाही, इथे तर नसेलच बहुतेक. पण नेमक्या शब्दात आपली नापसंती दर्शवणं ही गोष्ट मुलांना जमली पाहिजे. त्याच्याकरता जेव्हा मूल आरडाओरडा करून गोष्टी मागतं त्यावेळेला त्याला हे सांगणं आवश्यक आहे, की तू आवाज आधी लहान कर, आवाज बंद कर आणि मला नेमक्या शब्दात किंवा नीट शब्दात सांग तुला काय हवंय ते. त्यामुळे त्याला हे कळतं, की मी बोललो, की डायलॉग ह्या स्वरूपामध्ये मला आई-वडिलांशी मी बोलू शकतो ना, की मी रडूनच मागीन. कारण की पहिल्यांदा ते असं नेहमी म्हणतात, की मुलगा आईला सांगतो, की मला हे हवंय आणि आईचं लक्ष नसतं, आई देत नाही. मग हळू-हळू तो 2-3 वेळा सांगितल्यानंतर त्याला कळतं, की आई लक्षच देत नाही. मग तो रडतो. मग रडल्याबरोबर आई हातातलं टाकते आणि जाते आणि त्याला देते. त्यामुळे त्या मुलाला असा संकेत मिळतो, की मी रडलं कीच मला मिळतं. त्यामुळे ह्याच्याऐवजी त्याला जर असं सांगितलं, की मुलाचं नाव घेऊन, की "साकेत मी आत्ता काम करते, मी थोड्या वेळाने तुझ्याशी बोलते. तोपर्यंत तू हे कर." अ, ही एक गोष्ट झाली आणि जेव्हा मुलं हट्ट करतात त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची आणि अगदी उपयोगी गोष्ट ती म्हणजे मुलांचं लक्ष दुसरीकडे वळवणं आणि अगदी अ, खूप सहजपणे त्याच्या हातामधली गोष्ट घेऊन जरी तो किती घातक वस्तू असली तरी एकदा पटकन घ्यायची आणि एकदम जोरात ओरडायच्या ऐवजी, की "अरे ह्यानी तुला लागेल" असं ठेवून द्या तिथे आणि मग दुसरं तर काहीतरी त्याच्या हातामध्ये द्या, की नाहीतर तो मूल त्या गोष्टी करता हट्ट करत राहतं. ह्याच्या बाबतीमध्ये मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायला आवडेल, की हल्लीच्या काळामध्ये जसं मी आता म्हटलं 1 किंवा 2 मुलं असतात, तर त्याच्यात एकच मूल असणारी जे पालक आहेत त्यांच्याकरता खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की प्रत्येक गोष्ट मुलांनी मागितली की दिलीच पाहिजे, असं पालकांनी करता कामा नाही. त्याला नकाराचा सुद्धा स्वीकार करायला समजलं पाहिजे. कितीही तुम्ही अफोर्ड करू शकत असलात तरी सुद्धा किंवा आता घरामध्ये तुम्ही बोलताय, काय भाजी कुठली करायची, कुठे बाहेर जायचंय, बाहेर हॉटेलीतला जायचंय. तर प्रत्येक वेळेला मुलांनी सांगितलेल्याच गोष्टी सगळ्या केल्या पाहिजेत असं नाही आहे. तुम्ही त्याचं मत घेऊ शकता, पण मे बी यू कॅन टेक टर्न्स, की आज आईच्या आवडीची भाजी करू किंवा आज आईच्या आवडीचं हॉटेलमध्ये जाऊया, कधी वडिलांच्या आवडीचं जाऊया. आणि त्यामुळे त्याला हे समजलं पाहिजे, की मी म्हणेन तीच पूर्व दिशा असं नाहीये. अनेक पालकांच्या बाबतीमध्ये असं होतं. आता माझ्याकडे मी काउन्सिलिंग पण करते. इतके पालक वेगवेगळे येत असतात आणि मला प्रत्येक वेळेला ते सांगतात मुलं अशी करतायत. तर त्याचं सगळ्याचं मूळ हे पालक मुलांना कसं वाढवतात ह्याच्यामध्येच असतं. मुलं खरंच त्या मातीला आकार देण्यासारखी कच्चं घडा असतो आणि पालकांनाच हे अजून माहीत नसतं. कारण की असं म्हणतात, की प्रत्येक वेळेला आपण काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणली, वॉशिंग मशीन आणलं, की त्याच्याबरोबर एक डूज एंड डोंट्स किंवा त्याचं एक पॅम्फलेट येतं. पालकत्वाचं पॅम्फलेट काही येत नाही. त्यामुळे मग आपण कोणाकोणाचं शिकतो, आई-वडिलांचं शिकतो. तर असंच तुमच्याकडनं सुद्धा तुमचे इतर कोणी मित्र-मैत्रिणी असतील किंवा तुम्ही पुढे मुलांना कसं वागायला पाहिजे ह्याच्याकरताची जी सतर्कता आहे ती आजपासून बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. मी अजून एक गोष्ट अशी सांगेन, की माझ्याकडे मध्ये एक मुलगी 12वीतली मुलगी 98% मार्क आणि तिचे आई-वडील मला आले होते सांगायला, की ती अजिबातच
काही कोणाशी बोलत नाही किंवा काही कामं पण करत नाही. फक्त अभ्यास एके अभ्यास असते आणि तिला काही सोशल स्किल्स नाहीयेत. तर मी म्हटलं, की तुम्ही तिला किती वेळेला बाहेर पाठवता? किती वेळेला तुम्ही कुठे ट्रेकिंगला पाठवलत का? तिच्यावर काही जबाबदारी दिलीत का? किंवा बँकेची कामं करायला सांगितलीत का? तर नाही. तर इतकं प्रोटेक्टेड एकटी मुलगी, आई-वडील दोघंही सरकारी अधिकारी, आणखीन इतकं प्रोटेक्टेड आयुष्य, की त्या मुलीला साधी दुकानात जाऊन ब्रेड आणायचे हे सुद्धा माहीत नव्हतं. तर हल्ली मला माहित नाही इथलं, पण भारतामध्ये इतकं पर्सेंटेजचं इतकं प्रेशर मुलांच्या डोक्यावर असतं, की त्यामुळे तिला नको सांगू, तिचा अभ्यास आहे किंवा तिला नाही जमणार. असं करण्यापेक्षा जर मी आज काल गौरी तिने एक छान मला आलेली पोस्ट पाठवली आहे, की सोशल स्किल्स किंवा घरामधल्या इतर गोष्टींबाबतची सजगता, माहिती, नॉलेज हे कसं असलं पाहिजे, तर घरातल्या साध्या-साध्या डाळी सुद्धा मुलांना ओळखता येत नाहीत. म्हणजे मोठ्या झालेल्या मुलींना सुद्धा. तर काय-काय मुलांना तुम्ही एक्सपोजर देणं आवश्यक आहे. त्यांना एक शहाणं कसं करून सोडायला पाहिजे हे आई-वडिलांनी बघणं अत्यंत आवश्यक आहे. बरं चुका झाल्या तर करू देत ना चुका. चुकांमधनंच आपणही शिकत गेलो. आता मी नेहमी वर्कशॉप्समध्ये प्रश्न विचारते, की आपण चुकांमधनं जास्त शिकतो किंवा अपयशांमधनं शिकतो का यशांमधनं शिकतो? तर नॅचरली आपण आपल्या चुकांना आणि अपयशांमधनं शिकत असतो. आणि कुठलीही चूक ही कधीही वाया जात नाही. मोठमोठ्या कंपन्यांच्या मध्ये सुद्धा चुका करण्याकरता एक बजेट ठेवलेलं असतं. त्यामुळे चूक झाली मुलाच्या हातनं, किती मोठी चूक झाली तरी सुद्धा त्याला एकदम आरडाओरडा करून बोलण्यापेक्षा, "तुला काय वाटतं, काय करायला हवं होतंस? हे आता जर पुन्हा आली तर तू कसं करशील? वेळ आली तर कसं करशील?" एक छान छोटीशी गोष्ट मी मध्ये वाचली, ती मला इतकी गंमत वाटली, की एक 3-4 वर्षाची मुलगी होती. आणखीन एका बाटलीतनं आता इथे तुमच्याकडे दुधं कशी असतात, कॅन्समध्ये येतात. तर ते ओतत असताना तो कॅन पडतो आणि सगळं दूध खालती पडतं. तर आई आवाज काय आला म्हणून बघते, तर त्या ग्लासामध्ये तिला ओतता आलेलं नसतं त्या मुलीला. आणखीन ती सगळं घरामध्ये सगळं दूध सांडलेलं असतं. तर आई ताबडतोब ओरडून बोलायच्या ऐवजी तिला इतकं छान सुचतं. ती म्हणते, की "हे बघ, मी आता हे साफ करीन. तू काय कर, एरवी कधी तुला दुधामध्ये खेळता येणार नाही. आता छान तू एक 10 मिनिटं ह्याच्यामध्ये खेळून घे." आणि ते थप-थप करत मूल छान त्याच्यात एन्जॉय करत बसलेलं असतं. आणि नंतर मग साफ केल्यानंतर ती त्याला सांगते, की "बघ हा कॅन कसा धरायचा, ग्लास कसा धरायचा, की ज्याच्यामुळे तू बॅलन्स करून ते दूध ओतशील. आणि जर तुला जमत नसलं तर तू मला सांगायला पाहिजेस. नाहीतर हे असं होतं आणि मग मला किती त्रास झाला या गोष्टीचा. मग त्याच्याऐवजी आता तू मला मदत करायला ये." असं करून त्या मुलाला तिने इतक्या छान प्रकारे हँडल केलं. पण त्यावेळेला आपण संयम ठेवणं हे इतकं आवश्यक असतं आणि ते खरंच क्वचित होतं म्हणजे. जेव्हा असा त्रास होतो, हा सगळा गोंधळ झालेला बघतो तेव्हा. पण हा पण एक पर्याय आहे. आपल्या इथे हल्ली खूप आणि NLPमध्ये तर आम्ही सांगतोच, की वर्तनाचे विविध पर्याय असतात आणि रिस्पॉन्ड करण्याच्या ऐवजी रिएक्ट करणं. ह्यामुळे आता मी तर माझं मिशन स्टेटमेंटच असं केलंय. इट इस नॉट व्हॉट इट हॅपन्स टू यू, बट द वे यू रिएक्ट, रिस्पॉन्ड अँड हँडल द सिच्युएशन डिसाइड्स द क्वालिटी ऑफ युअर लाईफ. त्यामुळे बेसिकली प्रत्येक गोष्टीवर एकदम प्रतिसाद देण्याच्या ऐवजी विचार करून प्रतिक्रिया व्यक्त करणं, नॉट प्रतिसाद. तर हे जर तुम्ही केलंत तर मला असं वाटतं, की आपल्याला नंतर त्याचा पश्चात्ताप होत नाही. नंतर मला आता जे तुम्हाला लहानपणाबद्दलचं सांगायचं, तर मला माझ्या नवऱ्याची एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगायला आवडेल, की कितीही आम्ही दोघं नोकरीमध्ये होतो तरी सुद्धा तो लहानपणी मुलांना उठवायच्या वेळेला सरळ गच्चीमध्ये घेऊन जायचा. आणखीन पक्षी, प्राणी, हिरवळ झाडांची हे सगळं दाखवायचा. पहिली 5 मिनिटं मुलांना हिरवळ दिसू द्यावीत म्हणून तो घेऊन जायचा. आणि मग नंतर हे जे बॉन्डिंग आहे ना, हे इतकं क्वालिटीचं बॉन्डिंग आहे. आणि मग नंतर सांगायचं, "चल आता मस्त तयार हो, लवकर शाळेची वेळ होत आली." हे म्हटल्यामुळे ते मूल सुद्धा
सकाळी उठल्यापासून जी आपण एवढी धावपळ आणि आरडाओरडा करतो, त्याच्याऐवजी दिवसाचा सुरुवात जर खूप सुंदर झाली तर सगळ्यांचाच दिवस छान जातो. ना की फक्त मुलांचाच पण आपला सुद्धा. कारण आपलं बॉन्डिंग खूप छान झालेलं असतं आणि दिवस हसून खेळून हा सुरू होतो. नंतर आणखी एक गोष्ट की मुलांचं कौतुक करणं. तर जनरलाइज स्टेटमेंट न करता की तू हुशारच आहेस, तू छान आहेस, शहाणा आहेस, असं म्हणण्यापेक्षा जर का मुलांना स्पेसिफिकली सांगितलं, आता टीनेज मुलं असतात त्यांना आज मला ना हा विषय 0 टू किंवा 1 टू टीनेज 16 पर्यंत सांगितल्यामुळे माझं थोडंसं जम्पिंग होणार आहे. तर मला जरासं तुम्ही समजून घ्या. पण मला जसजसे मुद्दे ओघामध्ये येतायत तसतसे मी सांगतेय. ज्या पालकांना ज्या वयाची मुलं असतील त्याला तुम्ही अप्लाय करून घ्याल अशी मी विनंती करते तुम्हाला. तर कौतुक जे लहानपणापासून करायला पाहिजे मुलांचं, ते आपल्याकडे मराठी कुटुंबात जरासं कौतुक किंवा स्तुतीचा थोडासा ॲलर्जी असं आम्हाला वाटतं. परवा सचिन आणि मी सुद्धा बोलत होतो. तर आणि मला तुम्हाला ह्याच दरम्यान सांगायला आवडेल, की माझा एक व्हिडिओ खूप छान व्हायरल झालाय. तर तो तुम्ही जरूर बघावात, की त्याचं मी टायटल असं दिलंय, की प्रशंसा करण्या-घेण्यातला आनंद. म्हणजे आपण प्रशंसा कशी घ्यायची ते आपल्या सेल्फ एस्टीमवर अवलंबून असतं आणि प्रशंसा करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर आज पालक म्हणून आपण प्रशंसा करणं मुलांची, तर स्पेसिफिक कशी करू शकता, की आता समजा जर टीनेज मुलं असेल आणि आपण जर तुम्ही सांगितलं असतात, की एवढा आवाज घरामध्ये येतो तुझ्या खोलीमधनं जे म्युझिक लावलंयस त्याचा आणि आम्हाला सगळ्यांना खूप त्रास होतोय त्याचा. तर त्यांनी जर आठवणीने आपण समजा फोनवर बोलायला लागलो, फोन आला आणि जर त्याने आठवण ठेवून त्याचं म्युझिक लहान केलं, तर तुम्ही सांगितलं पाहिजे, की "खूप छान हं तू अलर्टली माझ्या फोनच्या वेळेला म्युझिक कमी केलंस किंवा ऐकलंस आम्हाला सगळ्यांना त्रास होतोय त्याचा, तर बरं वाटलं." किंवा दुसरी गोष्ट म्हणजे एखाद वेळेला आता आम्ही मुलांना सांगायचो, की प्रत्येकाने कामं वाटून दिलेली असायची. कधी कोणी गाद्या करायच्या, कोणी सकाळी आवरायचं, टेबलावरच्या प्लेट्स मांडायच्या, हे प्रत्येकाची कामं. मग ती नीटप्रणाने केलेली असली, की आई आमचं कौतुक करायची. तर आपल्याला इतकं छान वाटायचं, की वी टेंड टू डू इट मोर, की अजून असंच छान केलं पाहिजे, कारण सगळ्यांसमोर कौतुक केलं जातंय म्हणून. तर जेव्हा एखादी गोष्ट मुलांना रागवायची आहे, तर त्याचं भान कसं ठेवलं पाहिजे, की एस्पेशली मुलांचे मित्र-मैत्रिणी आलेली असतील, तर त्यांच्यासमोर कधीही मुलांना रागवू नये. "जरा 1 मिनिट आत येतोस का?" असं सांगून त्याला त्याच्यावरचा त्रुटी, चुका ह्या सांगितल्या पाहिजेत. ना की सगळ्या मुलांसमोर त्याचा अपमान. हा इतकी चुकीची गोष्ट काही पालक करतात, तर ते आपण टाळलं पाहिजे. आणखीन कौतुक मात्र सगळ्यांसमोर अगदी करायला हरकत नाही आणि स्पेसिफिक गोष्टींसाठी. त्यामुळे मुलाला कळतं, की मी जनरलाइज स्टेटमेंट आई नाही करते, पण माझ्या ह्या गोष्टीचं ती कौतुक करते. नंतर जसं आपल्याला असं वाटतं, की मुलांनी आपल्याशी आदराने वागावं, तसं आपण मुलांशी आदर ठेवून वागणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि ते भान आपण सातत्याने ठेवलं पाहिजे. ह्याचं महत्वाचं अशी बाब मला सांगायला आवडेल, की जर नवरा-बायको एकमेकांशी आदराने वागत असतील, तर तो एक मोठा संस्कार आहे, की कशाप्रकारे आईशी सुद्धा वडील वागतात. जर का खूप हे आणून दे गं, ते आणून दे गं, अशा प्रकारे तर मूल सुद्धा तसंच करायला लागतं. त्यामुळे तुम्ही तिथे एक जबाबदार पालक म्हणून मुलांसमोर आणि दुसरं असं आहे, की तुम्हाला मुलांना काही वेगळं सांगायची गरज नसते. तुम्ही जसे मुलांशी वागता तोच मुलांसाठी संस्कार असतो. त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये आपण मुलाला जन्माला घातलंय, तर ती आपली जबाबदारी आहे, की उत्तम पालक होण्याची. त्यामुळे ती एक ते भान आपण ठेवलं पाहिजे. नंतर जे आपण असं म्हणतो, की तुम्हाला माहिती नाही, ही संकल्पना माहिती आहे की नाही, पण ती मला अतिशय आवडलेली आहे गोष्ट आणि ती म्हणजे सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी. म्हणजे नकळत आपण असं म्हणून जातो, की "काय मूर्खासारखा वागतोयस?" तर एक तर पहिली गोष्ट अशी होते, की मुलाला मूर्ख म्हणजे काय हे कळत नाही. त्यामुळे त्याचा मेंदू गोंधळून जातो. त्यामुळे ही एक गोष्ट आणि त्यापेक्षा सुद्धा त्याला अशी लेबल लावण्यापेक्षा तू काय कर हे करणं काय आवश्यक आहे त्याच्या इन्स्ट्रक्शन्स देणं आवश्यक आहे. नाही म्हणजे त्या मुलाला
घरनं आदर मिळत नाही आणि त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स कमी होतो. मी माझ्या त्या व्हिडिओमध्ये एक महत्वाची गोष्ट अशी सांगितली की जेव्हा नवरा बायको सुद्धा आणि मुलांना सुद्धा घरातनं जेव्हा कौतुक, आदर, प्रेम हे मिळतं त्यावेळेला बाहेरच्या जगाकडनं आदर आणि कौतुक मिळवण्याची जी एक वखवख म्हणूया किंवा एक जी खूप इनेट नीड, अर्ज ही होत नाही. कारण घरामध्ये मला भरपूर मिळत असतं. तर त्याच्याचमुळे आज सोशल मीडियामध्ये जे सगळ्यांना आपण काय अंगठे वगैरे देतो किंवा कॉम्प्लिमेंट्स देतो त्याच्याकरता अगदी जीव असा काय आपण म्हणतो की खूप मला त्याची खूप गरज वाटतेय. तर असं होण्यापेक्षा एक मिनिट घरामधनं कौतुक आणि प्रेम आणि आदर पालकांनी देणं मुलांसाठी हे खूप अत्यावश्यक आहे. त्यांची निर्णय क्षमता वाढावी ह्याच्यासाठी काय आपण करू शकतो? तर घरामध्ये आपण काही गोष्टींमध्ये डिस्कशन चाललेली असतील. तर मुलाला जर आपण असं एकदम बोललो, स्नॅप केलं की "तू मध्ये-मध्ये बोलू नकोस रे, गप्प बस आणि मोठ्यांच्यात मध्ये बोलू नकोस." तर त्याच्याऐवजी "तू आत्ता इथनं दुसऱ्या खोलीत जा, मी वेळ आली की तुला सांगते." किंवा "नंतर आमचं बोलणं झाल्यानंतर तुला काय वाटतं ते तू सांग." मुलांची निर्णय क्षमता वाढावी ह्याच्यासाठी त्यांनी स्वतःचं स्वतंत्र मत असणं किंवा विचार करणं हे त्याला पुढच्या जगामध्ये अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे त्याचं जरी कितीही मत चुकीचं असलं, त्याला काही आत्ता वापरण्यासारखं नसलं तरी सुद्धा छान तू स्वतःचा विचार करतोयस याचा आनंद वाटतोय. पण ह्याचे परिणाम काय होतील तू सांग बरं? असं म्हणून त्याचाच मेंदू त्याला चालवायला आपण प्रोत्साहित करणं हे खूप आवश्यक आहे. आय एम कमिंग बॅक टू द एक्झाम थिंग कारण की मला आता ह्यामधलाच एक मुद्दा मला तो आठवला आणि तो माझ्या डोक्यातनं सुटता कामा नये म्हणून मी सांगते. सगळ्यात टची भाग असतो हा म्हणजे मुलांचा अभ्यास. आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही सातत्याने इतके मार्क, इतके ग्रेड्स हे मिळवलेच पाहिजेत, असं सांगण्यापेक्षा सर्वात एक महत्वाचं वाक्य हे खूप आपण वापरायला पाहिजे ते म्हणजे डू युअर बेस्ट. डू युअर बेस्ट अँड लीव्ह द रेस्ट. तर त्याच्या पोटेन्शियलला, त्याच्या क्षमतांइतका तो जास्तीत जास्त वापर करतोय की नाही, ह्याच्याकरता बढावा देणं हे खूप आवश्यक आहे. तुला ह्या परीक्षेमध्ये 98% मार्क मिळवलेच पाहिजेत. किंवा दुसरी गोष्ट अशी, समजा मुलाचं प्रगती पुस्तक आलं, कार्ड आलं, त्याचं रिपोर्ट कार्ड आणि त्याच्यामध्ये त्याला 6 A's आहेत, 1-2 B's आहेत आणि एखादा C आहे. तर सगळ्यात पालकांची पहिली प्रतिक्रिया अशी होते, "अरे ह्याच्यात सी का? ह्याच्यात बी का?" ते मूल गोंधळून जातं, की मला 6 विषयांमध्ये ए मिळाले, त्याच्याबद्दल आई-वडील काहीच बोलत नाहीयेत. त्याच्याऐवजी जर आई-वडिलांनी असं सांगितलं, की "किती छान तू 6 विषयांमध्ये ए मिळाले, व्हेरी गुड. आता बी आणि सी मिळालेत ना, पुढच्या परीक्षेला ह्याच्यावर लक्ष केंद्रित कर बरं का." असं म्हटल्यामुळे त्याचा हिरमोड होत नाही अँड ही नोज व्हॉट एक्झॅक्टली आय एम सपोज्ड टू डू नाऊ. तर हे एक भान आपण पाळलं पाहिजे. नंतर हां, मी जे आता डूज अँड डोंट्स म्हणत होते त्याच्यातली एक अतिशय प्रसिद्ध गोष्ट आहे जी मला तुम्हाला नक्की सांगायला आवडेल आणि ती माहीत असेल तुम्हाला पण तरी नवीन मुलांना तुम्हाला पालकांना माहीत असेल की नाही म्हणून मी नक्की सांगते. एकदा एक चोर असतो आणि तो त्याला मोठे-मोठे गुन्हे त्याच्या हातनं होतात आणि शेवटी त्याला फाशीची शिक्षा सुनावली जाते. तर जेव्हा त्याला फाशी गेटाकडे नेत असतात, त्यावेळेला त्याला विचारलं जातं, की "तुझी शेवटची इच्छा काय आहे?" तर त्यांनी सांगितलं, की "मला माझ्या आईला भेटायचंय." आणि सगळ्यांना नॅचरली वाटतं, की आईला भेटायचंय. तर किती अगदी म्हणजे सहज आहे मागणं त्याचं. आणि आई जवळ येते त्याच्या. तो काय करत असेल? तो आईच्या कानाला जोरात चावतो आणि तो असं सांगतो, की "आई, जेव्हा मी शाळेमध्ये पहिल्यांदा दुसऱ्या मुलाचं खोडरबर चोरून आणलं होतं, त्यावेळेला तू मला सांगितलं नाहीस, की ही चोरी आहे आणि हे करू नकोस म्हणून. त्यामुळे मी जे गुन्हे करत राहिलो, त्यात कशालाच तू मला हे करू नकोस, हे चुकीचं आहे, हे तू कधीच सांगितलं नाहीस आणि म्हणून मी आज इथपर्यंत आलो."
ही गोष्ट एवढी आय ओपनिंग आहे. कालच आम्ही सिनेमा एक बघितला, तो तुम्ही अनेकांनी बघितला असेल, नसला तर जरूर बघा पालक म्हणून, की कॅच मी इफ यू कॅन. हा इतका उत्कृष्ट सिनेमा आहे, की बाप लहानपणापासून त्याच्यासमोर हेच संस्कार करतो, की खोटेपणाने पैसे मिळवणं, आणि तो पुढे नंतर इतका मोठा चोर बनतो, की अनेक बिलियन डॉलर्स तो सगळे चेक्स खोटे वठवून वगैरे होतात, आणि मग त्याला हे जे प्रेम आहे आई-वडिलांचं ते मिळत नाही आणि तो गुन्ह्याकडे वळतो. तर आपण आपल्या नकळत ज्या चुका घडलेल्या असतात त्याच्यामुळे मुलांच्या मनावर किती एडोलेसंट पर्यंत केवढे मोठे गंभीर आपण गुन्हे करत असतो मुलांच्यासाठी, हे आपण जाणलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी आता म्हटलं, की नकाराचा स्वीकार पण जमला पाहिजे. तर तसंच सातत्याने नकार देणं हे पण नको. म्हणजे मुलांनी काही मागितलं, की नाही जमणार. बऱ्याच वेळा असं होतं, की नाही होणार. तर आपण बघू हां, काय करता येईल. बरं, मग आपण पुढच्या आठवड्यात घेऊया किंवा पुढच्या महिन्यामध्ये नक्की घेऊया. असं सांगितलं, की आत्ताचा नाही त्याची तीव्रता कमी होते. नाहीतर त्या मुलाचा हिरमोड होतो. तर आणि दुसरं म्हणजे मी जर सांगतोय पुढच्या महिन्यामध्ये घेणार आहे, तर ॲज फार ॲज पॉसिबल कीप युअर वर्ड. ओके. अगदीच नाही झालं तर त्याला कॉन्फिडन्समध्ये घेऊन सांगणं, की मी अगदी तुला सांगितलं होतं, पण ह्या कारणाने आपल्याला ह्या महिन्यात जमत नाहीत, पण आपण नक्की घेऊ बरं का, हे सांगणं. नंतर मला एक सांगा, वेळ कितपत आहे गौरीताई? एम आय क्रॉसिंग माय टाईम? नाही म्हणजे 5 वाजलेत आता, ऑलमोस्ट 1 तास झालाय. हो. तर मी आता म्हणेन, की मग एक पहिली आपली 10-15 मिनिटं गेली आहेत. Correct, पण correct. तरी सुद्धा इफ यू वॉन्ट आय कॅन टेल अ फ्यू थिंग्स, और व्हॉटएव्हर द क्वेशन आन्सर्स आर आय कॅन कव्हर इन दॅट. सो इट्स अप टू यू पीपल. ओके? हां, एक 5 मिनिटं तुम्ही कंटिन्यू करा, मग क्वेशन आन्सर ओपन करू. तोपर्यंत आम्ही YouTubeच्या चॅटमध्ये ती लिंक देऊन हे करतो. तर मंडळी, जी मंडळी YouTubeवर कार्यक्रम हा बघतायत, तर तुम्हाला त्या YouTubeच्या चॅटमध्ये आता एक Zoom लिंक येईल. तर तुम्ही ही Zoom लिंक जॉइन करून आमच्या ह्या आत्ता मीटिंगमध्ये येऊन बोलू शकता रवी बालाताईंशी. तर आशिष प्लीज तू शेअर कर. हो ठीक आहे. हां, ओके. प्लीज ताई, प्लीज कंटिन्यू. कॅन आय कंटिन्यू? येस, थँक यू. 2 किंवा अधिक मुलं असतील तर काय करायला पाहिजे ते सुद्धा मला सांगणं आवश्यक वाटतं. ते म्हणजे एकमेकांशी तुलना नको. तो बघ आणि तू बघ, किंवा वर्गातल्या मुलांबरोबर पण तुलना नको. दरवेळेला आपण हे ऐकतो किंवा पाळत आलो, की आपली तुलना ही आपल्या स्वतःच्याच यशाबरोबर केली पाहिजे. त्यामुळे तू गेल्या वेळेला इतके मार्क मिळवलेस किंवा गेल्या वेळेला तुझं यश असं होतं, त्याच्यापेक्षा आणखी काय करू शकतोस तू? तेव्हा त्यांना लीडिंग क्वेशन्स विचारून त्यांचा मेंदू त्यांना कार्यरत करण्याकरता आपण त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे. नंतर एक मला असं सांगायला आवडेल, की काही सवयी आपण लावणं अतिशय आवश्यक आहे. त्या म्हणजे सकाळी उठल्यानंतर एक तर देवाला नमस्कार करणं, संध्याकाळी शुभं करोती म्हणणं, मोठ्यांना नमस्कार करणं. ह्या देशामध्ये मी पाहिलं आहे, की नमस्कार हा भाग नाही आहे, पण मोठे कोणी आले तर मुलं उठूनही उभी राहत नाहीत. तर ही बाब आपण कसं शिकवू त्याच्यावर अवलंबून आहे. नंतर बेसिकली खोली आवरणं. आता मी परवा इतकं सुंदर पुस्तक वाचलं, की हॅव यू डन युअर बेड टुडे? खूप अप्रतिम पुस्तक आहे. टीनेजर्सना जरूर तुम्ही वाचायला द्या, जर दिलं नसलं तर. अमेरिकन नेव्ही मधल्या सीलच्या बाबतीमध्ये त्या सीनियर अधिकारी आहे, त्यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. तर मला असं वाटतं, की मी आता इथे थांबते आणि क्वेशन आन्सर जे असतील तर तुम्ही विचारा, आणि त्या अनुषंगाने मला नक्की काही गोष्टी तुम्हाला सांगायला आवडतील. इफ देअर आर क्वेशन्स प्लीज शेअर विथ मी. थँक यू. थँक्यू ताई. तर मला आता दिसतायत, की आपल्या YouTube मधनं आता जॉईन झालेले आहेत Zoomला. तर आता ऑलरेडी जे आपल्या इथे आहेत त्यांना कुणाला प्रश्न आहेत का? ओके. गो अहेड पल्लवी. नमस्कार ताई. मला ना असं विचारायचं, की माझा मुलगा फार म्हणजे इमोशनली हाऊ टू हँडल किड्स, की तो दुसऱ्यांच्या मनाचा जास्त विचार करतो किंवा त्याला बिनधास्त कसं करायचा.
म्हणजे तो त्याचे फ्रेंड्स असतील किंवा फार लहान आहे, 6 वर्षाचा आहे तो. पण तो म्हणजे असं दुसरा जो म्हणेल किंवा त्याचा म्हणजे त्याला जरी इच्छा असली, की नाही आपल्याला हे करायचं, पण त्याला दुसऱ्याला आनंद मिळतो म्हणून तो बऱ्याचशा गोष्टी करतो किंवा हम्म. करत जातो. तर ते हम्म. कसं काय त्याला हँडल करता येईल म्हणजे? छान. पहिली गोष्ट म्हणजे हा आपल्या सेल्फ एस्टीमचा खूप जवळचा संबंध आहे ह्याचा, की माझ्या गरजाही इतरांइतक्याच महत्वाच्या आहेत. आता हे घरामध्ये कोणी सिग्निफिकंट ॲडल्ट किंवा आई-वडिलांच्या पैकी हे करतं का? की सातत्याने मी सेकंड पोझिशनमध्ये आणि मग त्यामुळे तो ते बघतो. तर हे होत असलं, तुम्ही हसताय, तर हे होत असलं तर ते तुम्ही पण केलं पाहिजेत. आता बेसिकली ह्याच्याकरता तुम्ही काय करू शकता, की जेव्हा त्याला एखादी गोष्ट आपण मागतो ना, तर जसे आई-वडील सुद्धा काही आया पुष्कळ वेळा असतात, की मला काय काही चालेल आणि नंतर त्यांना वाईट वाटतं, की अरे मी हे सांगायला हवं होतं. पण त्या आईला सुद्धा हे सांगण्याची गरज आहे, की "अगं तुला काय हवंय हे सांग." तसं त्याला काय हवंय हा निर्णय त्याला घ्यायला आता लागायला सुरुवात करायला लावा, की "अरे तुला काय हवंय? तू सांगतोस का?" बरोबर? त्यामुळे ह्यामुळे काय होईल, की त्याला त्याचा विचार करणं, निर्णय घेणं ह्याची आपण तो किती वर्षाचा आहे आणि? तो 6 वर्षाचा आहे. म्हणजे तो निर्णय घेतो किंवा त्याला काय हवंय ते तो डिसाईड करतो. पण जेव्हा तो त्याच्या फ्रेंड्स बरोबर असतो ना किंवा हां. किंवा त्याचा माझ्या भावाचा मुलगा म्हणजे चुलत त्याच्या वयाची जी मुलं असतील समजा, हं, तर हं. त्यांच्याबरोबर तो तसा नसतो. म्हणजे तो समोरचा काय म्हणतोय, की त्याच्या ओके तुला हा गेम खेळायचा बरं आपण हा खेळूया. म्हणजे हं. जरी ह्याला हा खेळायचा नसेल तरी ही एक्सेप्ट्स इट, की त्याला आनंद मिळतोय ना, तर आपण खेळूया बाबा असं. एक मिनिट. हे तुमचं ऑब्झर्वेशन आहे का, की त्याला खेळायचं नसलं तरी सुद्धा तो म्हणतो? ही हॅज हो, नेव्हर हो. कंप्लेन्ड टू यू. He हॅज never ही complains. कंप्लेन्ड? Yeah, he never complains about हां. it, but I have म्हणजे observed it many a times. नाही. की जर तो तुम्हाला सांगत नसेल, त्याला इतरांच्या बरोबर खेळण्यामध्ये आनंद आहे ना, मग त्याला त्याचा निर्णय तोही घेऊ देत, की तो मुलगा म्हणतोय त्याचा गेम खेळण्यात जर त्याला आनंद असला आणि इफ ही इज नॉट कंप्लेनिंग, देन युअर इंटरप्रिटेशन कॅन बी डिफरंट. ओके. सो जर तो स्वतःचे निर्णय स्वतः घेतोय किंवा तो सांगतो मला हे हवं आहे, तर इट्स ओके. त्याला त्या फ्लेक्सिबिलिटीला मध्ये पण आनंद आहे. तो किती टोकापर्यंत जातो हे नंतर तुम्ही बघू शकता. पण आत्ता हे तुमचं इंटरप्रिटेशन असू शकतं असं मला वाटतं. हो, ते माझंच इंटरप्रिटेशन आहे. म्हणजे ही नेव्हर कंप्लेन्ड मी अबाउट करेक्ट, दॅट. करेक्ट. पण मलाच असं वाटत राहतं, की तो ओघाओघाने उगाच काहीतरी म्हणजे असं असं म्हणतो ना आपण दुसऱ्याचं मन राखून असं म्हणजे ही शुड स्टॉप ॲट सम टाईम, की नाही मला पण हे नकोय असं त्याला सांगता यायला पाहिजे समोरच्याला. मग जरी तुम्ही ते त्याला ते सांगून बघितलत का? तर त्याच्यावर त्याची काय रिएक्शन आहे? नाही, मी असं काही त्याला म्हटले नाहीये अजून. दॅट इस व्हॉट आय हॅव जस्ट ऑब्झर्व्ड, की हा असं करत राहतो म्हणजे. कारण आता तो सध्या व्हर्चुअल आहे ना, नाहीतर ते स्कूल्समध्ये जातात, तर मग एवढं कळत नाही. म्हणून मला ह्यावर्षी ते कळायला सुरुवात झालीये, की हे काय करतो बाबा तो. नाही, आता काय आहे थोडंफार सोशल स्किल जेवढा एक्सपोजर वाढायला लागेल ना, तसं जी मुलं बुली करतात ना, त्याच्यानंतर स्वतःचं प्रोटेक्शन करायला जसं त्याला जमायला लागेल, तसं तो स्वतःची सुद्धा गोष्ट सांगेल, की हे मला हवंय म्हणून. तर आता खूप जास्त काळजी करू नका असं एवढंच मी तुम्हाला सांगेन आता. थँक यू. ओके. या. हं. नेक्स्ट. हा हॅलो. हॅलो. बोल ना. येस. हाय रविबद्दल काकू. हाय रश्मी बोल. माझा प्रश्न असा आहे की आता शर्मनला मी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स किंवा व्हिडिओ गेम्स तर नाहीच देत. पण असं होतं की बाकीच्या मित्रांकडे मग मलाच तू देत नाही असं तो म्हणतो बऱ्याचदा. तर मग अशा वेळेला सांगते मी माझ्या परीने समजावून. पण मग कसं सांगायला पाहिजे की काय म्हणजे स्क्रीन टाईम तर असतोच. हल्ली तर आता सगळं घरातून आहे, रिमोट लर्निंग वगैरे. तर स्क्रीन टाईम आहेच आहे. पण तरी मला असं वाटतं की आत्ता नको या 8 वर्षाचा आहे तो. तर काय कसं सांगायचं मग त्याला समजावून? ओके. बेसिकली काय आहे, की मुलांना मोह होणं किंवा इतरांकडे आहे आणि आम्ही पण लहानपणी असंच केलं, "आई गं सगळ्यांकडे माझ्याचकडे नाहीये." हे आम्ही आईला पण थापा मारलेल्या आहेत. त्यामुळे असं मुलं करतात आणि तर त्याच्यामध्ये तुझ्याकडे हे 2 गेम्स आहेत. त्या मुलांकडे ते नसतील सुद्धा आणि असतील सुद्धा तरी सुद्धा आत्ता आपण हे 2 गेम आहेत ह्याच्याशी तू खेळ. दुसरं काहीतरी तू तुझा स्वतःचा मार्ग शोधून काढ, की ज्याच्यामुळे तू स्वतःला एंटरटेन करशील.
नॉट दॅट तुझी एंटरटेनमेंट फक्त इलेक्ट्रॉनिक गेम्सवरच अवलंबून राहील. व्हॉट अदर थिंग्स कॅन यू डू? मी आता आज माझ्या ह्याच्यामध्ये कवितेने सांगितलं होतं की सध्याच्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये तुम्ही काय करू शकाल, तर तो भाग मला टचच करता आला नाही. पण मला असं सांगायला आवडेल की 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक म्हणजे ग्रॅटिट्यूड फिलिंग, क्युरिओसिटी आणि ह्युमर. ह्या जर 3 इमोशन्स आपण जास्त वाढवल्या घरामध्ये, तर अँगर, कंटाळा, तोचतोपणा, जे आता तुला जे म्हणत असेल की तेच गेम काय खेळायचे, तर तोचतोपणा असेल किंवा लेझीनेस आहे, इनॅडिक्वसी आहे, फ्रस्ट्रेशन आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी येतात त्याच्याऐवजी आपण कुठल्या पॉझिटिव्ह इमोशन्स मुलांमध्ये घालू शकतो. तर आत्ताच्या काळामध्ये ह्या 3 इमोशन्स खूप महत्वाच्या आहेत. जसं मी म्हटलं तसं ग्रॅटिट्यूडची, की यू कॅन टेल देम की अरे आपल्याकडे 2 तरी आहेत, किती मुलं आहेत, त्यांच्याकडे अनेक गेम्स पण नाहीयेत, एकही इलेक्ट्रॉनिक गेम नाहीये. तर तुम्ही आपली तुलना 2 ठिकाणी होऊ शकते. एक म्हणजे वरच्यांच्या बरोबर, जे खूपच जास्त आहे ज्यांच्याकडे आणि ज्यांच्याकडे अजिबात नाहीये. तर या सातत्याने आपल्या तुलना दोन्ही ठिकाणी चालूच असतात. पण आपली तुलना जर आपल्याशीच करत राहिलं, तर तुम्ही काय काय सांगू शकता? तर आता वी आर सो थँकफुल की आज तुझ्याकडे 2 गेम्स आहेत. आपण आता पुढच्या वर्षी किंवा पुढच्या 6 महिन्यानंतर हा आपण 3रा गेम घेऊया. तोपर्यंत तुला काय करायचंय, त्या गेम मधनं तुला काय मिळणार आहे, मग त्याला सबस्टिट्यूट काय तू सुचवू शकतेस. बिकॉज इफ देर आर 2 इंटेन्शन्स आय थिंक बिहाइंड युअर सेइंग नो टू हिम. एक म्हणजे स्क्रीन टाइम वाढेल त्याच्यामुळे, दुसरं इफ यू कॅन अफोर्ड, तिसरं म्हणजे असलं अफोर्ड तरी सुद्धा आता तुम्हाला देण्याची गरज वाटत नाहीये. सो देर कॅन बी व्हेरियस रिझन्स बिहाइंड यू नॉट गिव्हिंग इट टू हिम. एम आय राईट? व्हॉट, करेक्ट मी इफ आय एम रॉंग. येस, बरोबर ना? हो, मग ते तू त्याला जर का ह्या प्रकारे सांगू शकलीस आणि बघ की तुझा जो वेळ आहे तो स्वतःला तू एंटरटेन आणखीन कोणकोणत्या प्रकारे करू शकतोस, फक्त इलेक्ट्रॉनिक गेमच्या शिवाय. आणि तर न देण्याचं कारण आहे ते स्पष्ट सांगायला काहीच हरकत नाहीये. इफ यू कांट अफोर्ड, टेल. इफ यू डोंट वॉन्ट सो मच ऑफ स्क्रीन टाइम, यू कॅन टेल दॅट. सो दॅट्स द रिझन. आणि नंतर मग आपण आता ह्याच्यावर आता बोलूया नको असं सांगून त्याला जर का असं सांगितलं की मला दाखव बरं, आता तू काय करणार आहेस आजच्या दिवसामध्ये, असं करून त्याला लीडिंग क्वेश्चन्स जर विचारलेस, तर ही कॅन टेंड टू डू समथिंग मोर अँड डिफरंट. राईट. डज इट आर यू कन्व्हिन्स्ड ऑर यू आर नॉट शुअर अबाउट इट? येस, कन्व्हिन्स्ड लिटिल बिट. पण काय होतं की आता हे सगळे, आता आम्ही सगळेच मुलं घरी असल्यामुळे आर्ट, क्राफ्ट हे सगळं करून झालेले ऑलमोस्ट मुलांचे, बोर्ड गेम्स, त्यात विंटर. मग शेवटचा असतो तो एक पर्याय म्हणजे इलेक्ट्रॉनिक गॅजेट. मग ते असं त्याला एक वाटतं नेहमी की मी त्याला व्हिडिओ गेम इंट्रोड्यूस केले नाही की तो म्हणतो की आई मुलं करतात, मग तू ह्याच्याकडे त्याच्याकडे, मग माझ्याकडे नाही. बाकी स्क्रीन असेल तरी वाटतं. पण मग त्यावेळेला मी काय करते, त्याला अॅनिमल प्लॅनेट किंवा हे अशा ज्या काही गोष्टी त्याला आवडतात त्या मग आम्ही मिळून बघतो, असं पण करतो. एखादा द्यायला काय हरकत आहे मग? नाही, द्यायला असं तर ते ऍडिक्शन आहे ना, तर एक दिला की मग ते सुरूच राहणार, अशी ह्याची मला भीती आहे पहिल्या ओके. इंट्रोड्यूस. मग तू त्याला जर का सांगितलंस की मी देणार आहे, फक्त तू मला सांग की आपण ठरवूया. हे मी न देण्यामागचं कारण आहे की स्क्रीन टाइम किंवा त्याच्यावरती किती तास तू घालवशील ह्याच्या शंकेमुळे मी तुला देत नाहीये. मग तू जर का हे ठरवलंस आणि नाही तर मग तो आपल्याला बंद करायला लागेल. तर तू दिवसातला 1 तास काय जो तू देशील, अर्धा तास, ते तू ठरव आणि मग देन यू कॅन गिव्ह. राईट. है ना? हां. आय थिंक ध्रुव दळवींनी हात वर केलाय. कॅन यू आस्क युअर क्वेश्चन? हॅलो, हां. नमस्कार. ऍक्च्युली हां, मी बोला. अदिती आहे. माझा मुलगा माझी झूम लिंक वापरतो ना, ओके. त्याच्यामुळे मग त्याचंच नाव त्याच्यामध्ये आहे. काही माझ्या हरकत नाही. लक्षात पण नाही आलं, तर तुम्ही बोललात तर लक्षात आलं. ओके. ओके. तर माझा मुलगा आता 11 वर्षाचा आहे. मागच्या वर्षी जेव्हा तो 5वीत होता, त्यावेळेला त्यांना स्कूलमध्ये प्युबर्टीचे सेशन्स झाले होते. ओके, प्युबर्टी बद्दलचे. तर मुलांना आणि मुलींना सेपरेट करण्यात आलं. दोघांना सेपरेट व्हिडिओज दाखवण्यात आले. आणि नंतर एक मुलगी रडत बाहेर आली होती. तर ह्याला काही कळे नाही, झेपलं नाही की ती मुलगी रडतीये का म्हणून. तर ह्याने येऊन मला प्रश्न विचारला की ती मुलगी का रडत होती. तर तो म्हणे काय फक्त त्यांनी काय डिओड्रंट वापरायला सांगितलं, हे करायला सांगितलं, तर मग त्या रडण्यासारखं काय होतं असं.
तर तेव्हा मी त्याला म्हटलं, हे बघ, मी काही तो व्हिडिओ बघितला नाही ना, तर मला काय माहिती. तो 10 वर्षाचाच होता त्यावेळेला, तर म्हणून मला काही माहिती नाही. तर तेव्हा 1-2 दिवसानंतर तो परत आला आणि मला म्हणतो, आई, व्हॉट इज अ पिरियड? तर मग मला लक्षात आलं की हे कुठून तरी नॉलेज ट्रान्सफर सेशन्स झालेले आहेत त्यांचे आणि कुठून तरी काहीतरी कळलेलं आहे. तर मला हे समजत नव्हतं की त्याला 10 वर्षाच्या वयामध्ये त्याला कितपत काय सांगावं, की त्याच्यासाठी ते इनफ असेल आणि तो अजून कुठे क्युरिओसिटीसाठी जाणार नाही. तर मी माझ्या म्हणजे नवऱ्याला सांगितलं. माझ्या नवऱ्याने त्याला व्यवस्थित त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं मला माहिती नाही. इट वॉज स्ट्रिक्टली बिटवीन देम. पण त्यांनी त्याला काहीतरी समजावलं आणि त्याला बऱ्यापैकी काहीतरी आयडिया आहे. पण आता 11 वर्षाचा झाला, 6वीत गेला. सेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन, हे सगळे ते एवढे त्याचे प्रश्न आम्हाला, म्हणजे मला तरी मेनली डिफिकल्टीमध्ये टाकतात की मी आन्सर कसं करू त्याला बऱ्याच वेळेला, की मग ह्युमन्स मध्ये कसं होतं, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे, मग सेक्शुअल रिप्रोडक्शन ह्युमन्स मध्ये कसं होतं, त्याचे खूप स्पेसिफिक प्रश्न व्हायला लागलेले आहेत. तर अशा डिफिकल्ट सिच्युएशन हँडल कशा करायच्या? ओके. बेसिकली मी आधीच सुरुवातीला सांगणार होते, मी स्वतः सायकोलॉजिस्ट नाहीये किंवा मी बालरोग तज्ञ पण नाहीये. मी NLPच्या दृष्टिकोनातनं पालकांनी कशा प्रकारे मुलांशी वागायला पाहिजे ह्याची तज्ञ म्हणायला हरकत नाही, ते मी करते. हाऊएव्हर मी माझ्या जीवनानुभवाच्या आधारावर मी तुम्हाला हे नक्की सांगेन. सर्वात पहिलं म्हणजे मी आता एक अतिशय अप्रतिम पुस्तक वाचलं. तर हे मला तुम्हाला सांगायचंय. ते इफ यू वॉन्ट यू कॅन राईट डाउन ऑर आय विल सेंड अ स्क्रीनशॉट अँड गौरी कॅन सेंड इट टू यू. ओके. हे पुस्तक अप्रतिम आहे आणि हे नक्की वाचा की टीनेज मुलांशी कसं वागा. हे टीन्सच्या करताय. आता मुलगा तुमचा किती वर्षाचा आहे? तो आता 11 वर्षाचा आहे. 11 वर्षाचा आहे. ओके. तर तुम्हाला कुठल्या नेमक्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आता अडचण आलेली आहे? ह्युमन्स मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं? ओके. तर आता आई-वडील एकत्र येतात किंवा एक स्त्री-पुरुष एकत्र येतात आणि नंतर आईच्या गर्भामध्ये बीज येतं. असं सांगितल्यानंतर आणि आई पोटामध्ये छोट्या मुलाला वाढवते. तर एवढं सांगून जर त्याला पटणार असलं, पुरणार असलं, तर आय थिंक दॅट शुड बी इनफ. अगदी छोटी मुलं जेव्हा विचारतात तेव्हा खूप एक छान उत्तर मला माहिती आहे. ते म्हणजे की आई आणि वडील एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि नंतर मग बाळ जन्माला येतं. तर हे एक अगदी सोप्या शब्दामध्ये लहान मुलांच्या करता. त्याच्यानंतर आता ह्याच्यातला एक भाग असा आहे की गुड टच, बॅड टच ह्याच्याच अनुषंगाने कोणाला जवळ येऊन द्यायचं नाही, कोणाला आपल्या कुठल्या पार्ट्सना हात लावून नाही द्यायचा. त्याचबरोबर सेक्शुअल हे जे आहे, काय म्हणायचं त्याला, म्हणजे कुठल्या वयातल्या मुला-मुलींनी सेक्शुअल रिलेशन्स ठेवता नाहीत कामा. तर ह्या दृष्टिकोनातनं आई-वडील लग्नानंतर जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला बाळाला जन्म घालण्याचा निर्णय घेतात. तर असं उत्तर जर तुम्ही दिलं तर तेवढ्या मला असं वाटतं की दॅट शुड बी इनफ. आपण एक्स्ट्रा द्यायची काय आता गरज नाहीये. कारण शाळा आता पुष्कळशा गोष्टी अतिशय सायंटिफिकली मुलांना सांगतात. कारण ते बरोबर म्हणजे योनी मार्ग दाखवतात, नंतर मुलांचं पिनस दाखवतात, आणखीन ते बीज कसं जातं ह्याचे स्लाइड्स आणि फिल्म्स दाखवतात. सो दॅट इज इनफ. सो यू कॅन से की आई वडील लग्नानंतर एकत्र आल्यानंतर मग मूल जन्माला येतं किंवा आईच्या पोटामध्ये गर्भ येतो. सो आय थिंक दॅट शुड बी इनफ. ओके. ओके. इफ यू कॅन कन्व्हिन्स हिम दॅट वे, बिकॉज अदरवाईज काही वेळेला काय होतं की आया घाबरून जास्त माहिती देतात. त्याची पण गरज नसते. स्पेसिफिक तेवढं बास आहे. ओके. कारण आता कसं ना, इंटरनेट कंट्रोल त्यांच्या हातात आहे पूर्णपणे. कारण त्यांना झूम लिंक्स, त्यांना स्कूल अटेंड करायला लागतं, त्यांना इंटरनेट ऍक्सेस आहे आणि युट्यूबचा ऍक्सेस आहे. तर युट्यूबवर पण भरपूर अशी इन्फॉर्मेशन आहे जी त्यांनी नाही बघायला पाहिजे. बरोबर. पण
त्याच्यावर तेवढा कंट्रोल ठेवणं पण खूप डिफिकल्ट आहे. अगदी खरं आणि त्याला आम्ही भरपूर वेळेला आम्ही बघितलंय की आम्ही आलो की तो पटकन स्विच करतो स्क्रीन त्याचं. हे पण आम्ही ऑब्झर्व केलेलं आहे. आणि आम्ही त्याला सांगतो की असं नाही की आम्हाला माहिती नाही तू काय करतो. आम्ही व्यवस्थित बघतो. आम्ही डेटा सर्च करतो की तू कुठल्या कुठल्या साईट व्हिजिट केल्यात ते आम्हाला सगळं कळतं. त्याच्यामुळे तू आमच्यापासून लपवण्यात काही पॉइंट नाहीये हे त्याला माहिती आहे. त्याच्यामुळे त्याचं ते थोडं आता कमी झालंय. जेव्हापासून आम्ही त्याला सांगितलं की तू ह्या साईट बघितल्या होत्या, तू हे चेक केलं होतं, तेव्हापासून आता त्याला कळायला लागले की आई बाबा व्यवस्थित बघतायत की मी काय करतोय. पण तरी पण ती जी एक क्युरिओसिटी असते ना, आता त्यांनी कुठले तरी ब्राईट साईड म्हणून तर व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी बघते लहान मुलांचेच व्हिडिओज आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलं होतं की मेल काय chases of the female and attaches itself to the female and that is how the reproduction happens. तर त्याला हे ना समजलंच नव्हतं की त्यांनी बेसिकली इन ॲनिमल्स मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनचं दाखवलं, तर त्याला ते इमॅजिनच करता येत नव्हतं की ह्युमन्स मध्ये ते कसं होतं, काय होतं. तर त्याचे आणि असे प्रश्न पण खूप वाढतायत आणि भरपूर वेळेला आम्हाला डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये टाकतात ते. म्हणून तर जस्ट मला म्हणून विचारायचं होतं. अगदी बरोबर आहे. आणि हे तुम्हाला सांगते की आता इंटरनेटचा ऍक्सेस हा सगळ्याच पालकांच्या समोर आव्हानात्मक स्थिती निर्माण करणारा आहे. तुम्ही जे करताय ते अतिशय उत्कृष्ट आहे की मुलांना हे माहिती असणं की वचक आहे की मी तू कुठल्या साईट्स बघतोयस आणि डूज अँड डोंट्स तिथे सांगणं. आणि त्या वयामध्ये योग्य ते तुला कळेल तेव्हा सांगतीलच. तुम्हाला शाळाही सांगेल आणि आम्ही पण सांगू. आतापासून क्युरिओसिटी एक्स्ट्रा नॉलेज घ्यायची गरज नाहीये. कारण ज्याच्यामुळे तुझं अभ्यासावरचं लक्ष, तुझ्या एकंदर ग्रोथवरचं लक्ष तुझं डायव्हर्ट होईल. ह्या गोष्टी आत्ता करता नाही आहेत. वय होईल तेव्हा तू बघ मग, तेव्हा दिसेलच आहे ना. अशा प्रकारे सांगून आपण नक्की मुलांना कन्व्हिन्स करू शकतो. ओके, थँक्यू. ओके. Anybody else? मी पल्लवी परत. मला विचारायचं की हाऊ टू हँडल द विनिंग ऍटिट्यूड. आता मुलांमध्ये विनिंग ऍटिट्यूड फार असतो. म्हणजे माझ्या मुलात मी पाहिलंय की लहानपणापासून म्हणजे तो आता 6 वर्षाचा आहे, पण तो 4 वर्षाचा असल्यापासून म्हणजे त्याला हरलं की तो रडायचा खूप. मग नंतर आम्ही गेम्स म्हणजे बाहेरच नाही, असं घरात सुद्धा वगैरे, तर मग आम्ही त्याला थोडं गेम्स खेळत हरवायला सुरुवात केली. पण अजून सुद्धा आता 2 वर्ष झाले तरी तो म्हणजे ही फील्स व्हेरी इमोशनल की तो हरला एखादं गेम किंवा काही जर असं झालं की तो म्हणजे फार म्हणजे ही बिकम्स इमोशनल की किंवा तो आता आपण उनो खेळलो किंवा काही खेळलो तर त्याच्यातली एखादी गेम पण तो नाही जिंकला तर तो म्हणजे तो खेळतो, त्याला समजतं सगळं, पण तरी तो ही कॅनॉट कंट्रोल दॅट इमोशन की तो रडतो. म्हणजे काही मुलं कशी असतात, बिनधास्त असतात की चल दे प्ले जस्ट फॉर फन, असं तसं नाही होत त्याचं. आता हे जेव्हा तुम्ही गेम खेळताय, आणखीन जेव्हा तुम्ही तो हरला आहे त्यावेळेला जेव्हा त्याची अशी रिॲक्शन होते, तर त्यावेळेला जेव्हा तुम्ही हरता त्यावेळेला त्याला जर सांगितलं की अरे मी अशी रडले तर चालेल का, तुला कसं वाटतंय मी रडले तर, मी आरडाओरडा केला, मी हट्ट केला तर कसं वाटेल तुला, तर देन ही विल रिअलाइज. बिकॉज अनलेस ही रिअलाइजेस की हे सुद्धा होऊ शकतं. कारण आता मी हरले, आता उद्या तू हरणार आहेस, इट डझंट मॅटर. आता मी सांगू का ही गोष्ट, तर त्यांना अशा प्रकारे सांगणं, आपली बाजू समजावून घेऊन, हे तर आवश्यक आहेच. पण जेवढा तो गेम्स म्हणजे स्पोर्ट्स खेळायला लागेल त्याचं एक्सपोजर तुम्ही जर दिलं त्याला, तर हे त्याला अगदी सहजपणे हार आणि जीत ही दोन्ही त्याला किती स्ट्राईड मध्ये घ्यायची हे त्याला कळेल. कारण की आता घरामध्ये तो एकटाच मुलगा आहे, त्यामुळे त्याला त्याच्याच मनासारखं सगळं व्हायला पाहिजे. हे जे मी मगाशी म्हंटल ते अगदी साहजिक आहे असं होणं. पण कधी तू हरणार आहेस, कधी आम्ही हरणार आहोत आणि असं होणारच आहे, नेहमीच असं होतं. अशा प्रकारे तुम्ही सांगितलं ना, अजिबात रडायचं नाहीये. बघ आता मी रडू का, मी हरले म्हणून, बरोबर की नाही? हे सांगितल्यानंतर म्हणजे आम्ही खूप वेळा सांगितलंय तसं. मे बी तो मला वाटतं मोठ्यांबरोबर ही फील्स दॅट थिंग. जेव्हा तो बरोबरीच्या मुलांबरोबर खेळतो तेव्हा त्याचं तसं नसतं. मे बी मोठ्यांबरोबर, कारण मी खूप वेळा आम्ही असं हे समजून सांगितलंय त्याला
अच्छा. ऑल द थिंग्स. आणि म्हणजे पहिले आधी कसं व्हायचं, आता त्याला आम्ही म्हणजे हरवायला सुरुवात केलीये, की मागच्या वर्षीपासून, की नाही तू हारला पाहिजे. म्हणजे आता हरवायचं. छान. दरवेळेस जिंकणं नसतं. पण हो मग ना. अजून सुद्धा त्याला मला वाटतं ही डझंट एक्सेप्ट दॅट थिंग, की व्हेअर एव्हर ही शुड रजिस्टर इन हिज माइंड, की असं होऊ ओके. आता शकतं. अशा वेळेला आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करणं आणि त्याचा विषय बदलणं, हे दुसरे 2 उपाय आहेत. तो त्याच्याच वर का खल करत बसला आणि काही तास किंवा काही मिनिटं जर त्याच्याच वर गेला ना, तर तुम्ही लगेचच दुसरा विषय बदला. त्यामुळे मुलाचं त्याच्यावरचं अटेन्शन जातं. तुम्हाला जे सांगायचंय ते सांगायचं आणि त्याच्यानंतर अटेन्शन दुसरीकडे बदलायचं. मुलं जेव्हा जेव्हा हट्टीपणा करतात तेव्हा सगळ्यात पहिलं उत्तम साधन आहे की तुम्ही त्यांचं लक्ष डायव्हर्ट करणं. हे अगदी महत्वाचं टूल आहे, आपल्याला म्हणायला हरकत नाही. नक्की ट्राय करेल मी ते. ओके. थँक्यू सो गुड. मच. थँक दळवी, मी तुझं नाव विसरले. ध्रुवची आई. अदिती, सॉरी मी ते चेंज आदिती. करते. हां. अदिती, सॉरी. हं. पुन्हा मला एक 8 वर्षाची मुलगी पण आहे. तर मला तिच्याबद्दल पण जरा बोल. म्हणजे ती जेव्हा 4 वर्षाची होती ना, त्यावेळेला माझ्या मुलाच्या एका मित्राने तिला प्रॉपर प्रपोज केलं, अगदी गुडघ्यावर वगैरे जाऊन वगैरे असं. आणि हे सगळं ना माझ्या कोपऱ्याच्या नजरेने मी स्वतःहून बघितलं. पण मी त्यावेळेला काहीच रिॲक्ट नाही केलं. आणि मग मी तिला हळूच असं पिन मारून नंतर विचारलं, की काय घडलं? ती बोलली, त्यांनी मला विचारलं, विल यू मॅरी मी? तर मी त्याला सांगितलं, की नाही, आय वॉन्ट टू मॅरी माय दादा, कारण मला माझा दादाच खूप आवडतो म्हणून. तर मग आम्ही ते सगळं नंतर शांत झालं. मी म्हटलं ठीक आहे, आपण तो तुला आवडत असेल, आपण 20-1 वर्षानंतर या गोष्टीचा विचार करू म्हटलं. आता टू अर्ली आहे. पण ते ना तिच्या डोक्यातून ना ती गोष्ट ना अशी जातच नाहीये. तिला कायम ह्या गोष्टीचा हे करत असतो, की तिचं लग्न कुणाबरोबर होणार? व्हॉट इफ ही इज अ बॅड गाय? मग मी कसं हँडल करणार? तर आम्ही आमच्या परीने तिला समजावलंय, की हे बघ, ते लग्न इज अ डिफरंट थिंग. पण आधी कुठल्याही बॅड सिच्युएशनला हँडल करण्यासाठी तू आधी स्वतःहून यू हॅव टू बी फिट. तू स्ट्रॉंग असायला पाहिजे, की कोणी तुला इतकं हर्टच नाही करू शकणार, की तुझ्यावर इम्पॅक्ट होईल. पण ती समहाऊ मे बी ते प्रिन्सेसचे व्हिडिओज, की कुठला तरी एक प्रिन्स येईल आणि काहीतरी होईल, अशा टाईपचे जे कार्टून्स आणि हे असतात, मे बी अंडर दॅट इन्फ्लुएन्स ऑर व्हॉट एव्हर. पण एक हे असंच आहे तिच्या डोक्यामध्ये, की देर इज गोइंग टू बी सम प्रिन्स कमिंग फॉर हर. ओके. आणि त्याच्यानंतर तिची लाईफ सेटल होणार आहे. हे तिच्या डोक्यात खूप लहानपणापासून आहे. आणि आम्ही खूप प्रयत्न करतोय ते काढण्याचा, की दॅट इज नॉट द ओनली थिंग इन युअर लाईफ. तुला खूप काही करायचंय अजून. पण हे तर मला हे समजत नाही, की सगळ्यात तिला पहिलं बाहेर म्हणजे कसं काढू? पहिलं म्हणजे तुम्ही जे म्हणालात, की सेटल करेल तो. तर हा शब्द तिचा आहे का तुमचा आहे? नाही, हा माझाच आहे. हे तिने नाही उच्चारलंय. तिला असं वाटतंय, की दॅट इज लाईफ, की आता तो येईल. म्हणजे तिने असं डायरेक्टली कधी सांगितलेलं नाहीये, पण तिचं ध्येय तेच आहे, की एक प्रिन्स येणार आहे. दॅट इज व्हॉट इज गोइंग टू हॅपन टू हर. असं आहे. आता ती किती वर्षाची म्हणालात? आता 8 वर्षाची आहे ती. ह्या सगळ्या फेजेस असतात. त्याच्याकडे जरा दुर्लक्ष करा. एवढं महत्व देऊ नका त्याला. आणि तिला हसत हसत सांगा, आता कोणी लग्न करतं का? वेडी आहेस का? एवढं म्हणून सोडून द्या. आणि त्याला खूप महत्व तुम्ही देऊ नका. कारण की जेवढं तुम्ही द्याल महत्व ना, तेवढं तिला व्हॉट एव्हर यू रेझिस्ट इट पर्सिस्ट. त्यामुळे तुम्ही ते सारखं जर बोलत राहिलात ना, तर तिला त्याचा खूप सिरियस आहे असा बाऊ वाटेल किंवा त्याच्याच वरती जास्त लक्ष केंद्रित करेल. टेक इट इन युअर स्ट्राईड. आणि असं आता मी म्हटलं तसं एवढ्यात कोणी लग्न करत नाहीत ग. मोठी झाल्यानंतर तुला आवडेल तसा मुलगा तू शोध. असं म्हणून ते सोडून द्या. ओके. कारण आता हे जे तुम्ही म्हटलात तसं कॉमिक्स वगैरे ही तर सतत राहणारच आहे. पण जेव्हा तिला कळेल, की अगं एवढं काय महत्वाचं नाहीये, तेव्हा इव्हन इफ शी सीज शी कॅन नेक्स्ट टाइम शी कॅन बी अ सिलेक्टिव्ह रीडर. नॉट ओनली गोइंग ऑन फोकसिंग ऑन दॅट थिंग ओनली. ओके, ठीक आहे. ओके, फाईन. मला एक प्रश्न, जेव्हा आता काही घडतं किंवा आपण मुलांना रागवतो, तेव्हा कधी कधी आई बाबा दोघंही रागवायला जातात एकदम. असं होतं कधीतरी.
तेव्हा मग आई बाबांपैकी एकानेच कोणीतरी सांगायला पाहिजे ना, का कसं म्हणजे का काय असं कसं करायचं ते हँडल सिच्युएशन. नाही आणि आता ते सध्या पॅन्डेमिकमुळे बऱ्याचदा रागवणं असं होतं की सगळेच हा घरात रागवणं किंवा समजावून सांगणं की एखादी गोष्ट अरे तू अशी नको, तेव्हा असं घडतं किंवा कधी कधी मुलांचं कोणासमोरही घडतं. हे सगळे आम्ही मित्र-मैत्रिणी भेटतो तेव्हा. तर कशी हँडल करायची ती सिच्युएशन? नाही, दोघांनी आपापल्या परीने सांगण्यामध्ये काहीच हरकत नाहीये. कारण की अच्छा. दोघांचे विचार तेच आहेत हे मुलाला कळेल ना म्हणजे. बरोबर. हा, काहीच हरकत नाही ऍब्सोल्युटली. आणि दुसरं की आता मी म्हणजे कधी-कधी शर्मनला असं सांगते, की "अरे आता ह्याचं हे छान आहे, की हा स्पोर्ट्समध्ये, हा क्रिकेटमध्ये, हा रीडिंग जास्त करतो किंवा हा दुसरा आहे." तर त्यालाही मी सांगत असते, की असं तू म्हणजे की मित्र कळले पाहिजे तुलाही, की तू सांगत जा, ॲप्रिशिएट करत जा किंवा व्हॉटएव्हर जे असं की मुलांनाही समजायला पाहिजे. ते मी सांगते. पण असं सांगताना म्हणजे ते एक असं की असं त्याला वाटतं कधी-कधी, की "अरे तू आई तू म्हणजे त्याचं तर आपण मुलाचं कौतुक आपल्या करतोच, पण असं, की "अरे वाह! छान. मग आई मग मी पण तेवढंच वाचू का? किंवा मी तेच करू का?" असे काही-काही प्रश्न विचारतात मुलं किंवा बाहेर समजा कोणी मी हाय हॅलो केलं आणि कोणी हाय हॅलोच केलं नाही त्याला, की तो म्हणतो, "आई अगं ह्याने मला हायच नाही केलं, तो मला येऊन सांगतो." मग तेव्हा मला प्रश्न पडतो, की अरे मी म्हणते, "अरे त्याचं लक्ष नसेल किंवा चल किंवा काय." पण असं जर त्याला 2-3 वेळा सेम असाच जर अनुभव आला, तर तो म्हणतो, "आई तो मला हायच करत नाही." मग त्यावेळेला कसं सांगायचं, की मी हाय केलं तरी तो करत नाही. त्यावेळेला काय सांगायचं मग मुलांना? ओके. सगळ्यात पहिली रिॲक्शन म्हणजे जेव्हा तो म्हणतो, की त्याने मला हायच नाही केलं, तर तुमची रिॲक्शन अशी व्हायला पाहिजे, की सो व्हॉट? ओके. कळते? कारण की हं, हं. त्यांनी केलं नाही म्हणजे त्याचं खचणं हे तुमच्यापर्यंत येतंय. तर इट्स ओके. नाही हाय केलं, इट्स ओके. तुला आनंद झाला ना त्याला हाय करण्यात, दॅट्स ऑल. बरोबर की नाही? आणि मग किती बरोबर आहे. जरी जण आपल्याला अरे कोण हाय करतात, आपलं लक्ष नसतं कधी-कधी. मग त्याला वाईट हो, वाटलं तर काय? बरोबर की नाही? रस्त्यावरनं बरोबर. जाताना आता अमेरिकेमध्ये तर किती जण एकमेकांना हॅलो करतात, नाही का? काही-काही वेळेला नाही आपलं ते लक्ष नसतं, खेळताना पण किंवा म्हणजे आपले कोणी काय म्हणतात नेबरहूड किंवा ओळखीच्यांमध्ये जर त्याला असं वाटलं, तर त्याला वाटतं, "अरे मी त्याला हाय 2-3 वेळा" असं होतं, की मग त्याला मला ते समजावून सांगणं कठीण होतं, की "अरे काय सांगू आता ह्याला ह्याच्यापुढे?" नाही म्हणून आत्ता म्हटलं तसं, ते एक आणि जर त्याला ती व्यक्ती तेवढीच महत्वाची असली असं वाटत असलं, तर त्याला म्हणावं, की त्याला ऐकू नसेल गेलं म्हणून तू पुन्हा एकदा म्हण, "हॅलो, हाऊ आर यू?" नुसतं हाय म्हणण्यापेक्षा, "हाय, हाऊ आर यू डूइंग?" किंवा "हाऊ वॉज द डे?" असा काहीतरी दुसरा प्रश्न विचार. मग ती व्यक्ती काय म्हणतेय बघ. बरोबर की नाही? कारण बरोबर. हाय म्हणजे फारच अगदीच कॅज्युअल झालं. पण त्याला जर असं वाटत असलं, हा मित्र खूपच महत्वाचा आहे, त्याच्याशी बोलायला पाहिजे. देन लेट हिम स्टॉप देअर. लेट हिम हॅव स्टार्ट अ डायलॉग ऑर अ कन्व्हर्सेशन. राइट. हो की येस. नाही? आणि तर तुझी पहिल्याच सर्वात प्रतिक्रिया हवी की सो व्हॉट? नसेल केलं अरे त्यांनी. हं. तू खचलेली वाटलीस की त्याला ते अजून सेन्सिटिव्हिटी वाढेल त्याची. बरोबर. है ना? बरोबर. म्हणून मगाशी मी एक डेफिनेशन सांगितली कम्युनिकेशनची, की कम्युनिकेशन इज द रिस्पॉन्स व्हिच यू गेट. टू गेट अ रिक्वायर्ड रिस्पॉन्स कम्युनिकेट डिफरंटली. म्हणजे आधी नुसतं हाय म्हटल्यावर जर त्यांनी केलं नाही, पण आता मला त्याच्याकडनं काहीतरी छान उत्तर हवंय, त्याच्याशी मला बोलायला हवंय. मग देन आय विल स्टॉप. सो कम्युनिकेट डिफरंटली. आय विल डू समथिंग एल्स. राइट. है ना? येस. या. तुमच्या ओके. हॅलो. हां. माझा एक प्रश्न होता, विचारू का? हो, जरूर. मला असं विचारायचंय की आता मुलांच्या थोडासा जो शायनेस येतो एज प्रमाणे, आता माझा मुलगा 10 वर्षाचा झालाय, पण असा एक जो बुजरेपणा असतो किंवा शायनेस असतो किंवा असं असं ओपननेस येत नाही, असं मोकळेपणा अगदी कधी-कधी दिसत नाही त्यांच्या वागण्यात. तर ते घालवायला किंवा त्यांचा असं कॉन्फिडन्स ओव्हरऑल बूस्ट करायला काय केलं पाहिजे आम्ही ॲज अ पेरेंट्स? ओके. ते तुम्हाला कशावरनं कळलं की तो शाय आहे? मला एखाद 2 उदाहरण देतेस? एखाद 2 म्हणजे असं आता जर कधीतरी म्हणजे आम्ही त्याला जर डान्स करायला सांगितला, अशी 4-5 मुलं त्याच्या वयाची पण करत असतात किंवा काय, तर कधीतरी तो असा हेजिटेट करतो थोडासा किंवा असं बोलताना सुद्धा असं लगेच जाऊन आपणहून असं इनिशिएट करेल अगदी कन्व्हर्सेशन किंवा अगदी असं कधीतरी असं वाटतं, अगदी असं मोकळा वाटत नाहीये तो, असं लाइक ही इज होल्डिंग बॅक असं फीलिंग येतं बघून त्याच्या हां, ओव्हरऑल वागण्यावरून. हां. तर सर्वात पहिलं म्हणजे काही मुलं एक्स्ट्रोव्हर्ट असतात, काही इंट्रोव्हर्ट असतात. ओके. हो. तुमची गरज आहे त्याने एक्स्ट्रोव्हर्ट व्हावी.
तो जर तसा नसेल आणि त्याचा जर तो चॉईस नसेल, पण तुम्हाला असं वाटत असेल की ते त्यांनी व्हावं, तर एका लिमिट पर्यंत तुम्ही त्याला ते प्रेस करा. त्याच्या पुढे जाऊन त्याला तुम्ही प्रश्न विचारू शकता, की तू का बरं, म्हणजे सगळ्यांसमोर नाही, पण घरी असताना, की तू का नाही रे डान्स केलास? आणि अगदी सिरियसली नाही असंच हसत, की तू का नाही बरोबर. डान्स केलास सगळ्यांच्या समोर? मग त्याचं उत्तर काय बघ. मग जर तो म्हटला की नाही मला लाज वाटते सगळ्यांसमोर, त्याच्यात काय, किती मस्त वाटतं बघ ना सगळेजण डान्स करतात, तुला पण तुझं पण कौतुक करतील सगळे, आणि नाही केलं तरी ते करताना आनंद किती मिळेल तुला डान्स करताना. हे एक. दुसरं, अनेक वेळेला बघ की मी आपल्या ह्या मराठी मुलांच्या मध्ये बघितलं, म्हणजे मी हे जरा जनरलाइज स्टेटमेंट करते, पण खूप नॉर्थ इंडियन नंतर आर्मीतल्या मुलांची मी नेहमी इतकं कौतुक वाटतं की घरामध्ये जर कोणी मुलं आली किंवा बाहेरही आपण त्यांना भेटलो, तर ते नमस्ते आंटीजी, नमस्ते अंकल स्वतःहून विश करतात, किंवा कैसे हो बेटा, हा मैं बहुत अच्छा हूँ, थँक्यू असं म्हणणं हे आई वडील शिकवतात. हे आपण शिकवलं पाहिजे, की कोणाच्याकडे गेल्यानंतर काकू नमस्कार स्वतःहून म्हणणं. हे जेव्हा त्याची जी काय म्हणायचं त्याला सगळ्यांशी बोलण्याची जी फिअर आहे ना, ती जशी जशी आपण घालवू तसं तो जास्त ओपन होईल. कारण सारखं आईच्या पदराला धरून उभं राहणं आणि मग तिच्या मागे लपणं, हे जे आहे हे त्याला आता आपण सांगितलं पाहिजे, की अरे छान मस्त सगळ्यांना विश कर बरं. मग बरोबर. घरामध्ये प्रॅक्टिस करून घ्या, की हो. तू बघ घरामध्ये आलास की आता रोज उद्यापासनं गुड मॉर्निंग आई, किंवा आई तू कशी आहेस, बाबा तू कसा आहेस, हे विचारायला सांगण्याची प्रॅक्टिस आपण घरातच केली पाहिजे. बरोबर. है ना? हो. चालेल. ओके. ओके. थँक्यू. वेलकम. थँक्यू. तुमच्या थँक्यू सगळ्या सो मच. मराठी मंडळाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा, नवीन वर्षांच्या शुभेच्छा. आणि काही तुम्हाला वाटलं तर माझा नंबर आणि ईमेल आयडी आहे गौरीताईंकडे, कधी कॉन्टॅक्ट करा. इव्हन तुम्हाला काउन्सिलिंग हवं असलं तरी सुद्धा आय डू इट थ्रू झूम ऑल्सो. ओके. आणि आकाशवाणी करता एक सुजाण पालकत्व म्हणून छोटं आर्टिकल लिहिलंय, ते पण मी तुम्हाला पाठवीन, मग ते तुम्ही त्यांना शेअर करू शकता. ओके. ओके. अच्छा, थँक्यू. धन्यवाद. या बाय.